नमस्कार मित्रांनो, द विजय अकॅडमीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आपण DSB-DA हा सब्जेक्ट बघत आहोत. थर्ड इयर कॉम्प्युटर इंजिनिअरिंग 2019 पॅटर्नचा SPPU युनिव्हर्सिटीमध्ये. तर DSB-DA या सब्जेक्टचे आपण युनिट 1, युनिट 2, 3, 4 आणि आता 5 युनिट बघणार आहोत. तर 5वा युनिट आपण आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. वन शॉट लेक्चरमध्ये पूर्ण युनिट आपण 1 बाय 1 सगळे कन्सेप्ट कव्हर करणार आहोत. तर पूर्ण व्हिडिओ बघा आणि तुमचे जितके पण मित्र असतील थर्ड इयरमध्ये त्यांच्यासोबत व्हिडिओला शेअर करा. तर 5वं युनिट जे आहे आपलं बिग डेटा ॲनालिटिक्स अँड मॉडेल इव्हॅल्युएशन. तर हे युनिट आपण पूर्ण कव्हर करणार आहोत. तर तसंच तुम्हाला या युनिटच्या PPT किंवा या युनिट्सचे जे न्यूमेरिकल्स येतात एंड सेम एक्झाममध्ये ते मी तुम्हाला फ्रीमध्ये प्रोव्हाइड करेल. तर आपला ग्रुप जॉईन करून घ्या. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली असेल. तर तुमचा जो 5वा युनिट आहे बिग डेटा ॲनालिटिक्स अँड मॉडेल इव्हॅल्युएशन, तर याच्यामध्ये आपल्याला डेटा ॲनालिटिक्सबद्दल बघायचं आहे आणि मॉडेल इव्हॅल्युएट कसं करायचं आहे त्याच्याबद्दल बघणार आहोत. तर टोटल 17 टॉपिक आहेत या युनिटमध्ये जे आपल्याला कव्हर करायचे आहेत 1 बाय 1. तर हे मी सिलेबस वाईज काढलेले आहेत सगळे टॉपिक आणि तुमच्या एंड सेम एक्झाममध्ये पण याच टॉपिकवरती क्वेश्चन्स विचारले जातात. तर मी एकदम सिम्पल एक्सप्लेनेशन काढलेलं आहे विथ एक्झाम्पल्स. जिथे जिथे तुम्हाला एक्झाम्पल लागेल, जिथे जिथे स्टेप वाईज तुम्हाला ॲन्सर लिहायचा आहे किंवा जिथे जिथे तुम्हाला तुमच्या क्वेश्चन्सवरती कसे कन्सेप्ट लिहायचे आहेत किंवा ॲन्सर कसं लिहायचं आहे त्याच्या फॉर्मॅटमध्ये मी प्रत्येक टॉपिक तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा. तर टोटल 17 टॉपिक आपल्याला 1 बाय 1 कव्हर करायचे आहेत. तर चालू करूयात आजच्या व्हिडिओला. तर सगळ्यात पहिला टॉपिक येतो आपला के मीन्स क्लस्टरिंग. तर के मीन्स क्लस्टरिंग काय राहतं हे तुम्हाला सांगतो आधी. तर के मीन्स क्लस्टरिंग इज ॲन अनसुपरवाइज मशीन लर्निंग अल्गोरिदम दॅट्स डिवाइड डेटा इंटू के नंबर ऑफ क्लस्टर्स बेस्ड ऑन सिमिलॅरिटी. तर क्लस्टरिंग काय राहतं आधी ते समजून घ्या. तर क्लस्टरिंग हे असा एक कन्सेप्ट आहे ज्याच्यामध्ये आपण जो सिमिलर डेटा असतो तो आपण क्लस्टर्समध्ये ग्रुप्समध्ये डिवाइड करत असतो. त्याचे काही ग्रुप्स पाडत असतो सिमिलर डेटाचे. जर तुमच्याकडे एक मोठा डेटा सेट असेल तर तुम्ही काय करता त्याच्यावरती काही ग्रुप्स बनवता आणि त्या ग्रुप्समध्ये वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये त्या सिमिलर डेटाला तुम्ही तिथे स्टोअर करत असता. तसंच आता के मीन्स क्लस्टरिंग काय आहे तर याच्यामध्ये आपण काय करतो की हा एक अल्गोरिदम आहे मशीन लर्निंग अल्गोरिदम. त्याच्यामध्ये आपण के कशासाठी दाखवतो इथे आपण के मीन्स क्लस्टरिंग का बोलतात तर आपण जे पण क्लस्टर फॉर्म करणार आहोत त्याच्यामध्ये ग्रुप्स फॉर्म करणार आहोत ते आपण के नंबरच्या हिशोबाने करणार आहोत. म्हणजे केची व्हॅल्यू काही पण असू शकते, 1 असू शकते, 2 असू शकते, 3 असू शकते. तर जेव्हा पण 1 असेल तेव्हा आपण फक्त एक ग्रुप बनवणार, जेव्हा पण 2 असेल तेव्हा आपण 2 ग्रुप बनवणार आणि 3 असेल तर 3 ग्रुप बनवणार. तर अशा प्रकारे आपण केची व्हॅल्यू ही फिक्स करत असतो आणि त्याच्यावरती आपण सिमिलर डेटाचे क्लस्टर्स बनवत असतो. तर हे झालं के मीन्स क्लस्टरिंग. तर याच्यामध्ये काही टर्म आहेत ज्या तुम्हाला माहिती पाहिजेत. तर सगळ्यात पहिले के काय असतं तर के काय आहे तर नंबर ऑफ क्लस्टर टू फॉर्म. आपण किती क्लस्टर बनवणार आहे त्यालाच आपण के बोलत असतो. त्यानंतर सेंट्रॉइड काय असतो तर सेंटर पॉईंट ऑफ इच क्लस्टर. आता प्रत्येक क्लस्टरमध्ये काहीतरी पॉईंट्स असणार तर त्याचा सेंटर पॉईंट म्हणजे सेंट्रॉइड आपण त्याला बोलणार. त्यानंतर क्लस्टर काय राहतं तर क्लस्टर काय आहे तर मी सांगितलंय तुम्हाला की ग्रुप ऑफ सिमिलर डेटा पॉईंट्स. जसं की सिमिलर डेटा टाईप जे असतील तुमचे त्यांचा एक ग्रुप म्हणजेच आपण तिथे क्लस्टर बोलत असतो. त्यानंतर युक्लिडियन डिस्टन्स. तर के मीन्स क्लस्टरिंग या अल्गोरिदममध्ये तुम्हाला या डिस्टन्स फॉर्म्युल्याचा यूज करायचा आहे तिथे. तर डिस्टन्स बिटवीन 2 पॉईंट्स, कोणत्या पण 2 पॉईंटचं जर डिस्टन्स तुम्हाला फाइंड करायचं असेल त्याच्यामधलं डिस्टन्स तुम्हाला फाइंड करायचं असेल तर आपण हा फॉर्म्युला तिथे यूज करत असतो. तर हा फॉर्म्युला काय आहे तर अंडररूट तुमचा जो पण ब्रॅकेट असेल त्याच्यामध्ये x2 - x1 चा स्क्वेअर प्लस y2 - y1 चा स्क्वेअर. तर हा फॉर्म्युला जो आहे या फॉर्म्युल्याने आपण हे डिस्टन्स फाइंड करत असतो. तर के मीन्स क्लस्टरिंगवरती तुम्हाला 9, 8 किंवा 9 मार्काचा क्वेश्चन विचारला जातो न्यूमेरिकल बेस. तर याचा एक्झाम्पल मी डिटेलमध्ये शिकवला आहे आधीच्या व्हिडिओमध्ये. तर तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता. त्याच्यामध्ये मी एकदम सिम्पल स्टेप वाईज तुम्हाला ॲन्सर काढून दिलेला आहे के मीन्स क्लस्टरिंगचं. तर तुम्ही तिथे जाऊन बघू शकता.
तर के मीन्स क्लस्टरिंगच्या स्टेप्स काय काय आहेत त्या एकदा तुम्हाला सांगून देतो की तुम्हाला ते सॉल्व्ह कसं करायचं आहे. तर सगळ्यात पहिले काय करायचं आहे की तुम्हाला केची व्हॅल्यू सिलेक्ट करायची आहे की आपल्याला किती ग्रुप्स तिथे पाडायचे आहेत किंवा किती क्लस्टरमध्ये डिवाईड करायचं आहे, त्यालाच आपण के बोलतो. त्यानंतर इनिशियलाइज के सेंट्रॉइड्स रँडम. आता त्याच्यामध्ये तुम्हाला सेंट्रॉइड्स तुम्हाला इनिशियलाइज करायचे आहेत. त्याच्यानंतर कॅल्क्युलेट डिस्टन्स ऑफ इच पॉईंट फ्रॉम ऑल सेंट्रॉइड्स. आता तुम्ही जे पण सेंट्रॉइड्स तिथे घेतलेले आहेत त्याच्यामधलं आणि तुमचे जे पण ॲक्च्युअल पॉईंट्स तुम्हाला दिलेले असतील क्वेश्चनमध्ये त्याच्या दोघांमधलं तुम्हाला डिस्टन्स कॅल्क्युलेट करायचं आहे विथ द हेल्प ऑफ युक्लिडियन डिस्टन्स फॉर्म्युला. तर त्या फॉर्म्युल्याने तुम्हाला प्रत्येक सेंट्रॉइड आणि पॉईंट्स जे दिलेले असतील त्याच्यामधलं डिस्टन्स फाइंड करायचं आहे. त्याच्यानंतर असाइन इच पॉईंट टू नियरेस्ट सेंट्रॉइड. आता तुमच्या जो जवळचा सेंट्रॉइड असेल पॉईंटच्या ते पॉईंट तुम्हाला तिथे असाइन करायचे आहेत प्रत्येक सेंट्रॉइडला. त्याच्यानंतर रिकॅल्क्युलेट सेंट्रॉइड ऑफ इच क्लस्टर. त्यानंतर तुम्हाला सेंट्रॉइड रिकॅल्क्युलेट करायचा आहे. प्रत्येक पॉईंट असाइन केल्यानंतर तुम्हाला त्याचा मीन काढून रिकॅल्क्युलेट करायचा आहे. तर हे तुम्हाला त्या प्रॉब्लेम सॉल्विंग जो पण मी प्रॉब्लेम सॉल्व केला होता PYQचा तर तुम्ही तिथे जाऊन बघू शकता की रिकॅल्क्युलेट कसं करायचं आहे. त्याच्यानंतर जर सेंट्रॉइड तुमचा चेंज झाला तर तुम्हाला रिपीट करायचा आहे आणि नाही झाला तर तुम्हाला तिथे स्टॉप करायचा आहे अल्गोरिदमला. तर अशा या काही स्टेप्स आहेत के मीन्स क्लस्टरिंगच्या ज्या तुम्हाला जर तुम्हाला थेरी कन्सेप्टवरती विचारलं तर तुम्हाला या तिथे 1 बाय 1 एक्सप्लेन करायचे आहेत. आणि त्याच्यावर जर तुम्हाला क्वेश्चन्स विचारला न्यूमेरिकल क्वेश्चन तर तुम्ही तो व्हिडिओ जाऊन बघू शकता, आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे मी. तर के मीन्स क्लस्टरिंगचे काही ॲडव्हान्टेजेस आहेत. तर सगळ्यात पहिला येतो की हे सिम्पल आहे आणि इझी आहे अंडरस्टँड करण्यासाठी. त्याच्यानंतर लार्ज जे डेटा सेट राहतो तुमचे त्याच्यासाठी हा फास्ट वर्क करतो. वर्क्स वेल वेन क्लस्टर्स आर स्पेरिकल. जेव्हा पण तुमचे क्लस्टर हे स्पेरिकल असतात त्याच्यावरती तो चांगला वर्किंग करतो. आणि इझी टू इम्प्लिमेंट करण्यासाठी हा इझी आहे. तर हे झाले त्याचे ॲडव्हान्टेजेस जर तुम्हाला विचारले तर. आणि रिअल लाईफ ॲप्लिकेशन काय काय आहेत तर कस्टमर सेगमेंटेशनसाठी आपण तिथे याला यूज करत असतो. त्यानंतर इमेज कम्प्रेशन, डॉक्युमेंट क्लस्टरिंग आणि ॲनॉमली डिटेक्शनसाठी आपण तिथे के मीन्स क्लस्टरिंगला यूज करत असतो. तर के मीन्स क्लस्टरिंगबद्दल तुम्हाला सगळी माहिती इथे सांगितलेली आहे मी, प्लस न्यूमेरिकल कसं सॉल्व करायचं आणि तुम्हाला जे पण PYQजमध्ये जितके पण के मीन्स आणि दुसऱ्या कन्सेप्टवरचे जे न्यूमेरिकल्स असतील सगळ्यांचे ॲन्सर मी तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे. तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर दुसरा टॉपिक या युनिटमध्ये येतो आपला हेरॅर्चिकल क्लस्टरिंग. तर हेरॅर्चिकल क्लस्टरिंग म्हणजे काय? आता याच्यामध्ये हेरॅर्चिकल आणि क्लस्टरिंग म्हणजे तर माहिती आहे आपल्याला ग्रुप्स पाडायचे आहेत आणि हेरॅर्चिकल म्हणजे त्याची काही हेरॅर्ची बनवायची आहे आपल्याला, म्हणजे स्ट्रक्चरमध्ये त्याला फॉर्मॅट द्यायचा आहे आपल्याला. तर हेरॅर्चिकल क्लस्टरिंग इज अ क्लस्टरिंग अल्गोरिदम दॅट बिल्ड्स अ हेरॅर्ची ऑफ क्लस्टर. म्हणजेच एक फॉर्मॅट बनवणार आहे आपण तिथे क्लस्टरचा बाय आयदर मर्जिंग स्मॉल क्लस्टर इंटू बिग वन्स ऑर स्प्लिटिंग बिग क्लस्टर्स इंटू स्मॉल वन. आता इथे काही जे मोठमोठे क्लस्टर असतात त्यांना तुम्ही एखाद्या स्मॉल क्लस्टरमध्ये मर्ज करणार किंवा तुमचे जे मोठमोठे क्लस्टर असतील त्यांना स्मॉलमध्ये कन्वर्ट करणार किंवा जे पण तुमच्याकडे स्मॉल असतील त्यांना मर्ज करून एका मोठ्या क्लस्टरमध्ये तुम्ही त्याला कन्वर्ट करत असतात. तर याच कन्सेप्टला आपण हेरॅर्ची बोलत असतो. तर तेच आपण इथे बघणार आहोत. तर सगळ्यात पहिले हेरॅर्चिकल क्लस्टरिंगचे काही टाईप्स आहेत. तर 2 टाईप आहेत इथे तुम्ही बघू शकता की सगळ्यात पहिला येतो ॲग्लोमेरेटिव्ह. त्याच्यामध्ये त्याला आपण बोलत असतो की बॉटम अप. तर हा बॉटमपासून तर अपपर्यंत वर्किंग करत असतो म्हणून त्याला आपण बॉटम अप बोलणार. तर याच्यामध्ये काय काय करत असतो आपण स्टेप्स. तर सगळ्यात पहिले स्टार्ट विथ इच पॉईंट ॲज इट्स ओन क्लस्टर. तर सगळ्यात पहिले आपण जे तुमचे पॉईंट्स असतात तर सगळ्यात खाली जे तुमचे पॉईंट्स असतात त्याच्यामध्ये तुम्ही बघणार की प्रत्येक पॉईंटला आपला एक स्वतःचा क्लस्टर दिलेला असतो. त्याच्यानंतर काय करतो आपण मर्जेस क्लोजेस्ट क्लस्टर स्टेप बाय स्टेप. आता क्लस्टरमध्ये काय करत असतो आपण जे सिमिलर डेटा पॉईंट्स असतात त्यांना मर्ज करत असतो. तर या स्टेपमध्ये काय करायचं आहे आपल्याला जे पण जवळजवळचे किंवा सिमिलर क्लस्टर असतील त्यांना आपण मर्ज करणार. मर्ज केल्यानंतर काय करणार की ही जी प्रोसेस आहे ही कंटिन्यू करणार कधीपर्यंत, जोपर्यंत पूर्ण जितके पण तुमचे डेटा पॉईंट्स आणि त्याचे क्लस्टर्स असतील ते फक्त एका क्लस्टरमध्ये मर्ज नाही होत तोपर्यंत तुम्हाला ही प्रोसेस रिपीट करायची आहे. तर हा जो अप्रोच आहे तुमचा हा मोस्टली कॉमन यूज अप्रोच आहे
तो सगळ्यात जास्त यूज केला जातो. तर याच्यामध्ये काय करायचं आहे तुम्हाला, जे बॉटममध्ये दिलेले असतील तुमचे जितके पण डेटा पॉईंट्स त्यांना तुम्हाला मर्ज करत जायचं आहे. तर मर्ज केल्यानंतर तुम्हाला तिथे काही क्लस्टर्स भेटतील, त्यानंतर परत मर्ज करत जायचं आहे आणि फक्त वन क्लस्टर जोपर्यंत भेटत नाही तोपर्यंत तुम्हाला तिथे मर्ज करायचं आहे. आणि जेव्हा पण तुम्हाला एक फायनल क्लस्टर भेटेल तो तुमचा फायनल क्लस्टर असेल. तर अशा प्रकारे तुम्हाला बॉटम ते अपपर्यंत जायचं आहे या मेथडमध्ये, या टाईपमध्ये. त्याच्यानंतर दुसरा टाईप येतो तुमचा डिवायसिव्ह. तर याच्यामध्ये काय करतो आपण, टॉपपासून तर बॉटमपर्यंत जातो. तर हे सेम अपोजिट आहे तुमच्या पहिल्या स्टेपच्या. तर याच्यामध्ये काय करत असतो आपण, स्टार्ट विथ ऑल पॉईंट्स इन वन क्लस्टर. तर याच्यामध्ये सगळ्यात पहिले तुमच्याकडे फक्त वन क्लस्टर असतं. त्याच्यानंतर तुम्ही काय करणार, स्प्लिट करणार त्याला स्टेप बाय स्टेप. तर तुम्ही या क्लस्टरला स्प्लिट करणार मेनी क्लस्टर्समध्ये. त्याच्यानंतर ही प्रोसेस तुम्ही कंटिन्यू करत राहणार जोपर्यंत प्रत्येक पॉईंट हा सेपरेट नाही होत तोपर्यंत तुम्ही त्याला स्प्लिट करत राहणार. आणि जेव्हा सगळे पॉईंट्स हे सेपरेट होतील तेव्हा तुम्ही अल्गोरिदम थांबवणार तिथे हेरार्चिकलचा. तर याची हेरार्चिकल कशी राहील, टॉपपासून तर डाऊनपर्यंत. तर असे हे दोन टाईप आहेत तुमच्या हेरार्चिकल क्लस्टरिंगचे. तर जो दुसरा टाईप आहे तो कमी यूज केला जातो. तर अशा प्रकारे दोन टाईप्स आहेत. त्याच्यानंतर की टर्म आहे काही, डेंडोग्राम म्हणजे काय विचारलं जातं कधी कधी डेफिनेशनमध्ये, तर ते पण बघून घेऊया. तर अ डेंडोग्राम इज अ ट्री शेप डायग्राम दॅट शोज हाऊ क्लस्टर्स आर मर्जेड ऑर स्प्लिट ॲट इच स्टेप. प्रत्येक स्टेपला तुमचे जे क्लस्टर असतात ते स्प्लिट कसे केले जातात किंवा मर्ज कसे केले जातात ते आपण एका डायग्रामनं तिथे शो करत असतो आणि त्या डायग्रामलाच आपण डेंडोग्राम असं बोलतो. तर त्याची काही हेरार्ची असते, तुम्ही बघू शकता की सगळ्यात पहिले जो तुमचा क्लस्टर येतो त्याच्यानंतर त्याला आपण दोन क्लस्टरमध्ये स्प्लिट करतो, त्यानंतर परत त्या क्लस्टरला आपण दोन याच्यात स्प्लिट करतो. तर हा झाला तुमचा एक डेंडोग्राम. तर त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता की तुमचे जे खालचे जे डेटा पॉईंट्स असतात किंवा क्लस्टर असतात त्यांना आपण मर्ज करतो. तर मर्ज केल्यानंतर परत तुमचे दोन वरती क्लस्टर तयार होतात आणि त्याच्यानंतर परत आपण त्यांना मर्ज करतो. तर अशा प्रकारे जे तुमचे बॉटम टू अप जातात त्यांना पण आपण डेंडोग्राम बोलतो आणि याला पण आपण ते डायग्राम बोलत असतो. तर अशा प्रकारे आपण एका डायग्रामच्या फॉर्मॅटमध्ये शो करत असतो, त्यालाच आपण डेंडोग्राम असं बोलत असतो. तर हा कन्सेप्ट तुम्हाला विचारला जाऊ शकतो डेफिनेशनसाठी 2 मार्कासाठी. तर तुमची जी हेरार्चिकल क्लस्टरिंग आहे याचे काही रिअल वर्ल्ड ॲप्लिकेशन आहे, जसं की बायोलॉजीमध्ये यूज करू शकतो आपण तिथे. त्यानंतर डॉक्युमेंट क्लस्टरिंग, कस्टमर सेगमेंटेशन आणि इमेज सेगमेंटेशन. तर याच्यासाठी आपण काही त्याचे जे ग्रुप्स असतात त्याच्यासाठी ग्रुप्स बनवण्यासाठी, सिमिलर ग्रुप्स बनवण्यासाठी आपण इथे या क्लस्टरिंगचा यूज करत असतो. तर त्याच्यानंतर तिसरा टॉपिक येतो या युनिटमध्ये आपला टाईम सिरीज ॲनालिसिस. तर याच्यावरती क्वेश्चन विचारला होता एकदा. तर टाईम सिरीज ॲनालिसिस काय राहतं तर ते बघून घेऊयात एकदा. टाईम सिरीज ॲनालिसिस इज द मेथड ऑफ ॲनालायझिंग डेटा पॉईंट्स कलेक्टेड ओव्हर टाईम टू फिक्स पॅटर्न्स, ट्रेंड अँड मेक फ्युचर प्रेडिक्शन. आता आपण जेव्हा पण डेटा घेत असतो, बिग डेटा, त्याचा ॲनालिसिस करत असतो, तर त्याच्यामध्ये काही डेटा पॉईंट्स राहतात जे आपण टाईमच्या रिलेटेड कलेक्ट करत असतो आणि टाईमच्या जितका पण आपल्याकडे टाईम असेल त्याच्यावरती आपण त्याला ॲनालाइज करून त्याच्यामधून काही पॅटर्न्स, ट्रेंड्स किंवा फ्युचर प्रेडिक्ट करत असतो. तर त्यालाच आपण टाईम सिरीज ॲनालिसिस बोलतो. तर टाईमच्या बेसिसवर आपण तिथे ॲनालिसिस करत असतो. तर टाईम सिरीज ॲनालिसिसमध्ये आपण काय काय करतो तर सगळ्यात पहिले डेटा दॅट इज रेकॉर्डेड ॲट रेग्युलर टाईम इंटरवल्स इज कॉल्ड टाईम सिरीज डेटा. तर इथे टाईम सिरीज डेटा काय राहतो तर तुमच्या जो पण टाईम असेल रेग्युलर टाईम इंटरवल्स त्याच्यामध्ये जो डेटा आपण रेकॉर्ड करत असतो त्या डेटालाच आपण टाईम सिरीज डेटा असं बोलत असतो. जसं की एक्झाम्पलमध्ये तुम्ही बघू शकता की डेली स्टॉक प्राइसेस जे राहतात तुमचे तो एक डेटा झाला. त्यानंतर मंथली सेल्स जे राहतात तुमचे तो एक डेटा झाला. हवरली टेम्परेचर रिडिंग्स, त्यानंतर वीकली वेबसाईट ट्रॅफिक आणि इयरली पॉप्युलेशन ग्रोथ. तर हे काही एक्झाम्पल झाले जे टाईम वाईज तुम्हाला डेटा हा स्टोअर करत असतात. तर तुम्ही हे एक्झाम्पल तिथे देऊ शकता. त्याच्यानंतर टाईम सिरीज ॲनालिसिसच्या स्टेप्स तुम्हाला एक्सप्लेन करण्यासाठी विचारतात. तर टोटल 6 स्टेप्स आहेत ज्या तुम्हाला एक्सप्लेन करायच्या आहेत एक्झाममध्ये. तर
DSBDA या युनिटवरती तुम्हाला साधारणतः 6 किंवा 8 किंवा 9 मार्काचा क्वेश्चन विचारला जातो. तर त्याच्यामध्ये तुम्हाला स्टेप बाय स्टेप तुम्हाला तिथे ॲन्सर द्यावं लागतं. थेअरी क्वेश्चनचं बघायचं झालं तर तुम्हाला तिथे स्टेप बाय स्टेप ॲन्सर लिहावं लागतं. तर टाईम सिरीज ॲनालिसिसवरती जर तुम्हाला स्टेप्स जर विचारल्या तर तुम्हाला या 6 स्टेप ज्या आहेत त्या 1 बाय 1 तिथे एक्सप्लेन करायच्या आहेत. तर टाईम सिरीज ॲनालिसिस म्हणजे काय करणार आपण, टाईमच्या रिलेटेड तुमचं जे पण डेटाचं ॲनालिसिस असणार ते ॲनालिसिस आपण करत असतो. तर सगळ्यात पहिली स्टेप येते आपली की कलेक्ट टाईम सिरीज डेटा. आता सगळ्यात पहिले आपण काय करतो की डेटा हा गॅदर करतो, म्हणजेच आपल्याला डेटा पाहिजे. तर सगळ्यात पहिले आपण कलेक्ट करतो डेटाला. गॅदर डेटा ॲट रेग्युलर इंटरवल्स. तुमचे जे पण टाईम असतो, इंटरवल असतो टाईमचा, त्याच्यामधून तुम्ही रेग्युलर जे इंटरवल असतात त्याच्यामधून तुम्ही डेटा हा गॅदर करत असता. जसं की एक्झाम्पलमध्ये बघायचं झालं तर डेली स्टॉक प्राइसेस जे राहतात तुमचे फॉर 1 इयरचे जे स्टॉक प्राइसेस राहतात ते तुम्ही गॅदर करत असता. त्यानंतर व्हिज्युअलाइज डेटा. आता ते जे डेटा आहे तुमचा टाईमच्या रिलेटेड जो तुम्ही गॅदर केलेला आहे तो व्हिज्युअलाइज करायचा तुम्हाला. तर कशाच्या मदतीने करणार, प्लॉटच्या. तर प्लॉट डेटा टू सी ट्रेंड्स अँड पॅटर्न्स. त्याच्यामध्ये तुम्हाला काही ट्रेंड्स फाइंड करायचे आहेत किंवा काही पॅटर्न्स पाहिजेत असेल तर तुम्हाला ते चार्टमध्ये व्हिज्युअलाइज करावं लागेल किंवा प्लॉटमध्ये त्याचं व्हिज्युअलायझेशन करावं लागेल. तर तिथे तुम्ही लाईन चार्ट्स पण वापरत असता. तिसऱ्या स्टेपमध्ये काय करणार की चेक स्टेशनॅरिटी. तर याच्यामध्ये काय करणार तुम्ही, तुमचा जो पण स्टेशनरी डेटा असेल हॅज कॉन्स्टंट मीन अँड व्हॅरियन्स ओव्हर टाईम. तर त्याच्यामध्ये तुम्ही कॉन्स्टंट मीन घेत असता आणि व्हॅरियन्स घेत असता टाईमच्या रिलेटेड. तर नॉन स्टेशनरी डेटा नीड्स टू ट्रान्सफॉर्म. आणि तुमचा जो पण नॉन स्टेशनरी डेटा असेल त्याला तुम्हाला चांगल्या फॉर्मॅटमध्ये ट्रान्सफॉर्म करावं लागेल. तर हे झालं तिसऱ्या स्टेपमध्ये तुमच्या डेटाला चांगल्या फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट करायचं. त्याच्यानंतर काय करणार, चौथ्या स्टेपमध्ये डिकम्पोज टाईम सिरीज. तर याच्यामध्ये काय करणार की तुम्ही ट्रेंड फाइंड करणार, सिजनॅलिटी आणि नॉईज कमी करणार. त्याच्यामध्ये जे पण एरर वगैरे असतील किंवा डुप्लिकेट व्हॅल्यूज वगैरे असतील ते तुम्ही कमी करणार, त्यांना सेपरेट करणार डेटाला थोडासा आणि त्याच्यावरती वर्क करणार. त्याच्यानंतर पाचव्या स्टेपमध्ये काय करणार की बिल्ड फॉरकास्टिंग मॉडेल. आता याच्यामध्ये तुम्हाला एक मॉडेल बिल्ड करायचं आहे. तर तुम्ही काय करणार की अप्लाय अरिमा ऑर अदर मॉडेल्स. तर याच्यामध्ये हा एक मॉडेल आहे जो तुम्ही यूज करत असता आणि दुसरे पण काही मशीन लर्निंग मॉडेल्स असतात तिथे जे तुम्ही मॉडेल बिल्ड करण्यासाठी तिथे यूज करत असता. त्याच्यानंतर ट्रेन ऑन हिस्टोरिकल डेटा. आणि ते जे मॉडेल्स आहेत ते सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही डेटाला ट्रेन करता. तुमचा जो पण हिस्टोरिकल डेटा असेल त्याच्यावरती तुम्ही डेटाला मॉडेलला ट्रेन करत असता. तर आणि लास्टची जी स्टेप आहे तुमची ती आहे मेक प्रेडिक्शन. म्हणजेच आता सगळं झालं तुमचं, तुम्ही डेटा गॅदर केला, त्याच्यानंतर व्हिज्युअलाइज केला, त्याच्यामध्ये तुम्हाला काही पॅटर्न्स वगैरे दिसले आणि त्याच्यानंतर तुम्ही त्या डेटाला चांगल्या फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट केलं. त्याच्यामधून तुम्ही जे पण तुमचे जे नॉईस असेल, जे पण डुप्लिकेट व्हॅल्यूज असतील किंवा त्याच्यामध्ये काही एरर्स असतील ते फाइंड केले आणि त्यांना रिमूव्ह केलं. मग तुम्ही एक त्या मॉडेल चूज केला त्या डेटाला ट्रेन करण्यासाठी, त्या डेटामधून काहीतरी इन्साईट काढायचे आहेत म्हणून. आणि 6व्या स्टेपला तुम्ही तिथे प्रेडिक्शन करणार तुमचा जो पण डेटा असेल. तर तिथे तुम्ही ज्या फ्युचर व्हॅल्यू तुम्हाला पाहिजेत असतील किंवा इव्हॅल्युएट केलेलं जे मॉडेल आहे त्याची ॲक्युरेसी किती आहे ते चेक करण्यासाठी तुम्ही फायनल स्टेपवरती तुम्ही बघत असता सगळं. तिथून तुम्हाला काय काय आउटपुट भेटले ते. तर अशा प्रकारे या 6 स्टेप्स तुम्हाला तिथे फॉलो करायच्या आहेत आणि चांगल्यापैकी तिथे लिहायच्या आहेत. त्याच्यानंतर चौथा टॉपिक येतो आपला टेक्स्ट ॲनालिसिस काय राहतं. तर टेक्स्ट ॲनालिसिस म्हणजेच आपण इथे बघू शकतो की ॲनालिसिसचाच पार्ट आहे या युनिटमध्ये. तर आपल्याला जास्तीत जास्त करून ॲनालिसिसच करायचं आहे डेटावरती. आता इथे आपल्याला सेपरेटली दिलेलं आहे की टेक्स्टचं ॲनालिसिस म्हणजेच काय करणार आपण, टेक्स्ट ॲनालिसिस इज द प्रोसेस ऑफ एक्स्ट्रॅक्टिंग युजफुल इन्फॉर्मेशन अँड पॅटर्न्स फ्रॉम रॉ टेक्स्ट डेटा युजिंग कम्प्युटेशनल मेथड्स. तुमच्या ज्या पण कम्प्युटेशनल मेथड असतील त्यांचा यूज करून काय करणार तुम्ही की एक्स्ट्रॅक्ट करणार युजफुल इन्फॉर्मेशन आणि काही पॅटर्न्स कशामधून, रॉ टेक्स्ट डेटामधून. तुमच्याकडे जो पण रॉ टेक्स्ट डेटा असेल त्यांचा यूज करून त्याच्यावरती काही ऑपरेशन करून तुम्ही त्याच्यातून काहीतरी इन्फॉर्मेशन काढत आहात जी तुम्हाला युजफुल असेल तुमच्या फ्युचरसाठी. तर त्याच्यामध्ये तुम्ही टेक्स्ट डेटाचं एक्झाम्पल बघू शकता, जसं की ट्विट्स झाले, फेसबुक पोस्ट झाल्या तुमच्या, त्याच्यामधून तुम्ही रॉ टेक्स्ट डेटामधून तुम्ही काहीतरी युजफुल इन्फॉर्मेशन कलेक्ट करत असता. त्यानंतर
कस्टमरचे रिव्ह्यू झाले, ईमेल्स झाले, तुमचे न्यूज आर्टिकल झाले, चॅट मेसेजेस झाले. तर याच्यामधून तुम्ही काय करता की जे तुम्हाला युजफुल मेसेजेस आहेत किंवा इन्फॉर्मेशन आहे ती तुम्ही एक्स्ट्रॅक्ट करत असता आणि त्याच प्रोसेसला आपण टेक्स्ट ॲनालिसिस असं बोलतो. तर याच्यामध्ये त्याच स्टेप येतात की कलेक्ट करायचं, क्लीन करायचं, जे पण युजफुल असतील ते, त्यानंतर व्हिज्युअलाइज करायचं आणि त्याच्यामधून काहीतरी आपल्याला पॅटर्न फाइंड करायचे आणि फ्युचर प्रेडिक्ट करायचं. तर असंच टेक्स्ट ॲनालिसिस येतं. तर त्याच्याच स्टेप्स आहेत मी आता सांगितल्या त्या. जर तुम्हाला आल्या तर याच स्टेप तुम्हाला तिथे एक्सप्लेन करायच्या आहेत एक्झाममध्ये. तर सगळ्यात पहिली काय येणार की तुम्ही कलेक्शन करणार तुमच्या टेक्स्टचं. तर टेक्स्ट डेटा जो राहील तुमचा रॉ डेटा तो गॅदर करणार डिफरंट सोर्सेसपासून, जसं की सोशल मीडिया झाला तुमचा, वेबसाईट झाले, डेटाबेसेस झाले. तर इथून काय करणार, तुमचा जो पण टेक्स्ट डेटा असेल, रॉ टेक्स्ट डेटा, तो गॅदर करणार, कलेक्ट करणार. दुसऱ्या स्टेपमध्ये तुम्हाला प्री प्रोसेसिंग करायची आहे टेक्स्टची. तर तिथे तुम्ही क्लीन करणार, तुमचे जे पण एरर वगैरे असतील ते तुम्ही सॉल्व करणार आणि टेक्स्ट डेटा जो आहे तुमचा त्याला प्रिपेअर करणार ॲनालिसिससाठी. तर ही जी प्री प्रोसेसिंग ही जी स्टेप आहे ही पुढे आपण डिटेलमध्ये बघणार आहोत या युनिटमध्ये. तर तिसरी स्टेप तुमची येते की फीचर एक्स्ट्रॅक्शन. आता याच्यामध्ये आपण काही फीचर्स लावत असतो, त्या फीचर्सवरती आपण डेटाला एक्स्ट्रॅक्ट करत असतो. जसं की कन्वर्ट टेक्स्ट इंटू नंबर्स. आता कम्प्युटरला नंबर्स अंडरस्टँड होता फक्त, म्हणून आपण जर टेक्स्टला जर तिथे दिलं तर तिथे काहीतरी रॉंग येऊ शकतं, म्हणून आपण कॉम्प्युटर्सला अंडरस्टँड होईल म्हणून त्या तुमचा जो पण रॉ डेटा असेल, टेक्स्ट डेटा असेल, त्याला आपण नंबर्स फॉर्मॅटमध्ये तिथे कन्वर्ट करत असतो. तर ते तिसरी जी स्टेप आहे त्याच्यामध्ये येतं, ट्रान्सफॉर्म करणे आपण त्याला बोलत असतो. तर ट्रान्सफॉर्म करण्यासाठी पण तिथे काही मेथड्स असतात. तुम्ही एक्झाम्पलसाठी बघू शकता की बॅग ऑफ वर्ड्स ही एक मेथड आहे, त्याच्यानंतर TF-IDF ही एक मेथड आहे. तर अशा प्रकारे आपण या मेथड्सचा यूज करून त्याला कन्वर्ट करत असतो. त्याच्यानंतर चौथी स्टेप येते की मॉडेल बिल्डिंग. आता याच्यात आपण काय करणार की वेगवेगळे तुमचे जे मशीन लर्निंग अल्गोरिदम्स असतात ते इथे आपण अप्लाय करणार तुमचा जो पण फीचर एक्स्ट्रॅक्टेड डेटा असेल त्याच्यावरती. आणि तिथून काय भेटेल आपल्याला, अल्गोरिदम यूज करून आपण त्याच्यातून काहीतरी आपल्याला आउटपुट काढणार, रिझल्ट काढणार आणि तो एकदम अंडरस्टँड अँड यूज द रिझल्ट्स. आपण तिथे अंडरस्टँड करणार आपल्याला काय काय आउटपुट भेटलेले आहेत त्या डेटामधून आणि आपल्यासाठी काय काय यूजफुल आहेत आणि त्याच्यामधून आपल्याला काय काय रिझल्ट भेटलेले आहेत. तर असं सगळं तिथे ॲनालिसिस आपण करणार. तर अशा 5 या स्टेप्स आहेत ज्या तुम्हाला तिथे परफॉर्म करायच्या आहेत. त्याच्यानंतर ॲप्लिकेशन्स काय काय आहेत याचे तर तुम्ही बघू शकता इथे. सेंटिमेंट ॲनालिसिस आहे, तुमचा जो रिव्ह्यू असतो तो पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे याच्यासाठी आपण वापरत असतो. त्यानंतर स्पॅम डिटेक्शन आहे, तिथे तुमचा जो ईमेल असतो, तुम्हाला ईमेल्स येत राहतात तर त्याच्यामध्ये स्पॅम आहे का तो स्पॅम नाही आहे ते डिटेक्ट करण्यासाठी पण आपण इथे टेक्स्ट ॲनालिसिसचा यूज करत असतो. त्यानंतर लँग्वेज ट्रान्सलेशन आहे, तुमचं इंग्लिशमधून मराठी झालं तर अशा प्रकारे याच्यामध्ये पण तुम्ही त्याचा यूज करत असता. त्यानंतर चॅटबॉट्स झाले, तुमचे कस्टमर सपोर्ट बॉट्स राहतात. त्याच्यानंतर सर्च इंजिन झाले, गुगल सर्च रिझल्ट तुमचे. न्यूज क्लासिफिकेशन झालं, त्याच्यामध्ये स्पोर्ट, पॉलिटिक्स, टेक्निकल. तर अशा प्रकारे जे ॲप्लिकेशन्स आहेत टेक्स्ट ॲनालिसिसचे तर इथे ते अप्लाय होत असतात. त्याच्यानंतर येतं टेक्स्ट प्री प्रोसेसिंग. हे काय आहे तर तुमचा जे पण टेक्स्ट ॲनालिसिस आहे याच्यामधली जी स्टेप 2 आहे तीच आपण डिटेलमध्ये इथे बघणार आहोत. तर टेक्स्ट प्री प्रोसेसिंग ही कशी केली जाते किंवा काय आहे याच्यामध्ये काय काय करतात तर हे सगळं आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. तर याच्यावरती क्वेश्चन विचारला जातो एंडसेममध्ये की डिटेलमध्ये याच्या मेथड्स किंवा टाईप्स जे आहेत तुमचे ते डिटेलमध्ये एक्सप्लेन करा. 8 ते 9 मार्कासाठी असा क्वेश्चन येतो तिथे. तर आपण हे सगळं डिटेलमध्ये बघूयात. तर सगळ्यात पहिले टेक्स्ट प्री प्रोसेसिंग काय राहतं ते समजून घेऊयात. इज अ प्रोसेस ऑफ क्लिनिंग अँड प्रिपेरिंग रॉ टेक्स्ट डेटा बिफोर अप्लाइंग एनी ॲनालिसिस ऑर मशीन लर्निंग अल्गोरिदम. आता टेक्स्ट प्री प्रोसेसिंगमध्ये आपण काय करत असतो तर सगळ्यात पहिले बघूयात की सगळ्यात पहिले आपण कलेक्शन करतो डेटाचं कलेक्शन झाल्यानंतर आपण तिथे त्या डेटाला प्रिपेअर करत असतो ॲनालिसिससाठी. तर प्री प्रोसेसिंगमध्ये आपण काय करतो, त्या डेटाला क्लीन करतो आणि प्रिपेअर करतो ॲनालिसिससाठी. तर तुमचा जो पण डेटा असेल त्याला क्लीन करतो. तर इथे तुम्ही एक्झाम्पलमध्ये बघू शकतो की समजा रॉ टेक्स्ट तुम्हाला दिलेला आहे. आता सध्याच आपण हे डेटाच्या नाही तर
टेक्स्ट ॲनालिसिसबद्दल बोलत आहोत. तर इथे सगळा टेक्स्टमध्ये तुम्हाला इनपुट आणि आउटपुट दिसेल. तर रॉ टेक्स्ट आपल्याला समजा दिलेला आहे, हा द क्विक ब्राऊन फॉक्स जम्पेड ओव्हर द लेझी डॉग. तर असा ही एक सेंटेन्स दिलेला आहे तुम्हाला आणि हे वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये लिहिलेलं आहे. जसं की द आहे, त्यानंतर क्विक हा अप्पर केसमध्ये लिहिलेला आहे, त्यानंतर ब्राऊन फॉक्स त्यामध्ये एक्सक्लामेटरी आहे, डॉट डॉट आहे आणि द हा अप्पर केसमध्ये आहे, त्यानंतर परत एक्सक्लामेटरी आहे. तर याला आपल्याला चांगल्या क्लीन फॉर्मॅटमध्ये जर लिहायचं असेल, क्लीन करून प्रिपेअर करून चांगल्या फॉर्मॅटमध्ये लिहायचं असेल तर प्री प्रोसेसिंग या स्टेपचे यूज करून आपण त्याला अशा चांगल्या फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट करत असतो किंवा तिथे आपण चांगल्या फॉर्मॅटमध्ये त्याला लिहित असतो. तर क्विक ब्राऊन फॉक्स जम्प लेझी डॉग, तर असे हे क्लीन वर्ड आपल्याला त्या सेंटेन्समधून मिळतात त्यांना क्लीन केल्यानंतर. तर तिथे जे पण तुमचे सेंटेन्समध्ये सिम्बॉल्स वापरलेले असतील, एक्स्ट्रा फीचर्स वापरलेले असतील किंवा युजलेस काही वर्ड असतील ते रिमूव्ह करतो आपण तिथून. तर जो पण क्लीन टेक्स्ट आहे तो तुम्हाला या प्री प्रोसेसिंग या स्टेपमध्ये तुम्हाला फेजमध्ये तुम्हाला भेटत असतो. त्याच्यानंतर याच्या काही स्टेप्स आहेत टेक्स्ट प्री प्रोसेसिंगच्या. तर प्री प्रोसेसिंग ही कशी केली जाते तुम्हाला डिटेलमध्ये विचारलं जाऊ शकतं. तर त्याच्या काही स्टेप्स आहेत, त्या स्टेप्स तुम्हाला 1 बाय 1 इथे समजून सांगतो विथ एक्झाम्पल. तर जर तुम्हाला एंडसेममध्ये विचारलं तर तुम्हाला या स्टेप्स तिथे डिटेलमध्ये एक्सप्लेन करता आल्या पाहिजेत. तर खूप सिम्पल आहे, 1 बाय 1 आपण बघूयात कसं करतात तुमच्या टेक्स्टला एकदम क्लिअर फॉर्मॅटमध्ये. तर सगळ्यात पहिले स्टेप येते आपली लोअर केसिंग. तुम्हाला जे पण सेंटेन्स दिलेले असतील, एक सिम्पल सेंटेन्स घ्यायचं कोणता पण आणि त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, अप्पर केसमध्ये ठेवायचं आहे एक सेंटेन्स घेऊन आणि त्यालाच प्री प्रोसेसिंगच्या पहिल्या स्टेपमध्ये लोअर केस करायचा आहे. तर तुम्ही इथे बघू शकता की कन्वर्ट ऑल टेक्स्ट टू लोअर केस. तुमचा जो पण टेक्स्ट तुम्हाला दिलेला असेल इनपुट त्याला तुम्हाला लोअर केसमध्ये कन्वर्ट करायचं आहे. जसं की इथे तुम्हाला ॲपल दिलेलं आहे तर आणि हे ॲपल दिलेलं आहे आणि याला तुम्हाला लोअर केसमध्ये इथे कन्वर्ट करायचं आहे. तर आपण फक्त एला इथे लोअर केसमध्ये कन्वर्ट केलं. तर अशा प्रकारे दुसरं एक्झाम्पल बघायचं झालं तर हे तुम्हाला सेंटेन्स दिलेलं आहे पूर्ण. याला तुम्हाला पहिल्या स्टेपमध्ये काय करायचं आहे, या सेंटेन्सला तुम्हाला लोअर केसमध्ये कन्वर्ट करायचं आहे. बस एवढंच करायचं पहिल्या स्टेपमध्ये. दुसऱ्या स्टेपमध्ये काय करायचं आहे, त्याच्यामध्ये जितके पण तुमचे पंक्च्युएशन किंवा स्पेशल कॅरेक्टर्स असतील ते रिमूव्ह करायचे आहे. तर तुमचा जो पण टेक्स्ट तुम्हाला दिलेला असेल, सेंटेन्स तुम्हाला दिलेले असेल त्याच्यामधून तुम्हाला हे जे स्पेशल कॅरेक्टर्स किंवा एक्सक्लामेटरी जितके पण पंक्च्युएशन दिलेले असतील, सिम्बॉल्स दिलेले असतील ते तुम्हाला डायरेक्ट रिमूव्ह करायचे आहेत. जसं की एक्झाम्पलमध्ये तुम्ही बघू शकता हॅलो हाऊ आर यू, याच्यामध्ये एक क्वेश्चन मार्क जास्त दिसत आहे आणि एक्सक्लामेटरी 2 आहेत. तर हे सगळं तुम्हाला रिमूव्ह करायचं आहे तिथून. तर तुम्हाला एकदम क्लीन टेक्स्ट भेटेल तिथे. तर सगळ्यात पहिले लोअर केस करायचं आहे, त्याच्यामधून एक्सक्लामेटरी आणि स्पेशल कॅरेक्टर्स वगैरे सगळं काढून टाकायचं आहे. तिसऱ्या स्टेपमध्ये काय करायचं आहे, स्टॉप वर्ड्स जे तुमचे कॉमन वर्ड्स यूज होतात ते तुम्हाला रिमूव्ह करायचे आहे. स्टॉप वर्ड्स म्हणजेच काय की कॉमन वर्ड्स जसं की इज, द, अँड, इन, ऑन हे तुम्ही जास्त वेळा कॉमनली यूज करता तुमच्या सेंटेन्सेसमध्ये, टेक्स्टमध्ये. तर हे तुम्हाला रिमूव्ह करायचे आहे कारण तुमचा जो टेक्स्ट आहे ॲनालिसिससाठी तुम्ही त्याला क्लीन करत आहात. तर एक्झाम्पलमध्ये बघू शकता की द कॅट इज सिटिंग ऑन द मॅट. आता याच्यामध्ये द किती वेळा वापरलेला आहे आणि ऑन पण आहे. तर हे सगळे जे आहेत तुमचे कॉमन वर्ड्स ते तुम्ही रिमूव्ह करायचे आणि तुमच्याकडे राहणार सिम्पल टेक्स्ट कॅट सिटिंग मॅट. तर अशा प्रकारे तुम्हाला तिसऱ्या याच्यामध्ये स्टॉप वर्ड्स काढून टाकायचे आहेत. तर हे तर खूप सिम्पल आहे. त्याच्यानंतर टोकनायझेशन चौथी स्टेप आहे. टोकनायझेशन म्हणजेच काय की आपल्याला जे पण सेंटेन्स दिलेलं असेल त्याला आपल्याला डिवाईड करायचं आहे. सेंटेन्समध्ये जितके पण वर्ड असतील त्यांना तुम्हाला सेपरेट करायचं आहे. त्यालाच आपण टोकन बोलत असतो. प्रत्येक एका वर्डला तिथे प्रत्येक एक सेपरेट टोकन असतं. तर अशा प्रकारे तुमचा जो पण टेक्स्ट असेल त्याला आपण स्प्लिट करत असतो प्रत्येक एका पार्टमध्ये आणि त्याच पार्टला आपण टोकन्स बोलत असतो. तर इथे एक्झाम्पलमध्ये तुम्ही बघू शकता की एक सेंटेन्स दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये जितके पण वर्ड्स आहेत त्यांना आपण सेपरेट केलेलं आहे. तर असंच त्यांना प्रत्येक वर्डला तुम्ही टोकन्स बोलत असता. तर टोकनायझेशनमध्ये काय करायचं की स्प्लिट करायचं आहे सेंटेन्सला. तर अशा प्रकारे 4 स्टेप झाल्या. त्याच्यानंतर 5वी स्टेप येते स्टेमिंग. आता स्टेमिंग आणि लेमेटायझेशन याच्यामध्ये खूप कन्फ्युजन होतं मुलांना. तर याच्यामध्ये नेमकं डिफरन्स काय आहे तेच समजत नाही त्यांना. तर स्टेमिंग म्हणजे काय की जे तुमचे
जे तुमचे ओरिजिनल वर्ड असतात रनिंग, जम्पेड वगैरे तुमचे जितके पण वर्ड्स असतात त्याच्यामधून जे रूट फॉर्म असतो त्यांचा वर्डचा, त्या रूट फॉर्ममध्ये तुम्हाला त्या वर्डला आणायचं असतं. आणि त्याच्यामध्ये काय रिमूव्ह करता तुम्ही? सफिक्सेस. त्याचे जे पण मागे लावलेले सफिक्सेस असतात ते तुम्ही रिमूव्ह करत असतात आणि त्याला रिअल वर्ल्डमध्ये आणत असता, म्हणजेच रूट फॉर्ममध्ये त्याला तुम्ही आणत असता. तर इथे काही एक्झाम्पल दिलेले आहेत मी. ओरिजिनलमध्ये बघू शकता की ओरिजिनलमध्ये तुम्हाला सेंटेन्समध्ये असे शब्द तुम्ही दिसू शकता. आणि स्टेमिंगची प्रोसेस केल्यानंतर त्याचा जो रूट फॉर्म आहे, जसं की रनिंगचा रन, जम्पेडचा जम्प, प्लेइंगचा प्ले, स्टडीजचा स्टडी, हिस्टरीचा हिस्टरी. तर हे झालं स्टेमिंगचे रूट वर्ड्स. आता रूट फॉर्ममध्ये तुम्हाला हे शब्द दिसतात. तसंच लॅमेटायझेशन ही एक प्रोसेस आहे. त्याच्यामध्ये हे स्टेमिंगच्या सारखीच आहे, फक्त काय करते की रिअल डिक्शनरी वर्ड जे राहतात तुमचे, ज्याचा की रिअल अर्थ असतो एखाद्या शब्दाचा, तर तो शब्द इथे आपण काढत असतो लॅमेटायझेशनमध्ये. तर तुम्ही इथे बघू शकता की रनिंगचा रन होतो, बेटरचा गुड होतो, स्टडीजचा स्टडी होतो आणि हिस्टरीचा हिस्टरी होतो. तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की या दोघांचं नेमकं डिफरन्स काय आहे, ॲक्च्युअल डिफरन्स काय आहे. तर स्टेमिंग जी प्रोसेस आहे तुमची स्टेमिंग, त्याच्यामध्ये काय करता तुम्ही की रूट वर्ड, रूट फॉर्म जो आहे त्याच्यामध्ये तुम्ही लिहिता. पण कधी कधी काय होतं की तुमचा जो रूट फॉर्म असतो, तुम्ही इथे बघू शकता की स्टडीजचा हा रूट फॉर्म इथे आपण स्टडी लिहिलेला आहे, पण हा जो स्टडी वर्ड आहे हा कुठे एक्झिस्टच नाही करत, याचा काही अर्थच नाही आहे. तर तुम्ही इथे बघू शकता. आणि जो हिस्ट्री वर्ड आहे त्याचा पण कुठे काही मिनिंगच नाही आहे. म्हणजे कधी कधी स्टेमिंग जे असतात ते रिअल वर्ड तुमचे जे असतात ते नसू शकतात. आणि लेमेटायझेशन जे राहतं ते रिअल डिक्शनरी वर्ड राहतं तुमचे, रिअलमध्ये एक्झिस्ट करतात ते, जसं की स्टडी आणि हिस्टरी. तर एवढाच डिफरन्स आहे याच्यामध्ये. आणि याच्यामध्ये तुम्हाला हेच फाईंड करायचं आहे. 5वी आणि 6व्या स्टेपमध्ये तुम्हाला स्टेमिंग आणि लेमेटायझेशन करायचं आहे. त्याच्यानंतरची स्टेप येते तुमची POS टॅगिंग. त्यालाच आपण पार्ट ऑफ स्पीच टॅगिंग असं बोलत असतो. तर याच्यामध्ये काय नाही जास्त, फक्त तुम्हाला काय करायचं आहे, तुमचे जे पण ग्रॅमॅटिकल जे वर्ड असतात त्यांना तुम्हाला ओळखायचं आहे. जसं की नाऊन काय आहे, व्हर्ब काय आहे, ॲडजेक्टिव्ह काय आहे, तुमचं जे पण सेंटेन्स असेल त्याच्यामधले हे जे तुम्हाला वर्ड आहेत ग्रॅमॅटिकल, ते तुम्हाला फाइंड करून ओळखायचे आहेत. जसं की तुम्हाला जर एखादं सिंपल सेंटेन्स दिलेलं असेल, जॉन रन्स फास्ट, तर याच्यामध्ये नाऊन काय असेल ते ओळखायचं आहे जॉन, व्हर्ब काय असेल ते ओळखायचं आहे रन्स, आणि फास्ट काय आहे तर ॲडवर्ब आहे. फक्त एवढंच करायचं आहे. तर या ज्या 7 स्टेप आहेत या तुम्हाला तिथे विथ एक्झाम्पल एक्सप्लेन करायचे आहेत. तर खूप सोपं आहे, तुम्हाला फक्त हेडिंग लक्षात ठेवायचं आहे, त्याच्यामधलं मटेरियल जे आहे ते तुम्हाला आपोआप क्लिक होऊन जाईल तिथे. तर सिम्पली या 7 स्टेप आहेत टेक्स्ट प्री प्रोसेसिंगच्या. त्याच्यामध्ये आपण टेक्स्टला क्लीन करत असतो, त्याच्यामधून एरर्स रिमूव्ह करत असतो, आणि तुमचं जे ॲनालिसिस आहे त्याच्यासाठी आपण टेक्स्टला तिथे पाठवत असतो. त्याच्यानंतरचा टॉपिक येतो बॅग ऑफ वर्ड्स. तर हे तुम्ही बघितलं, मी तुम्हाला एक्झाम्पलमध्ये आता सांगितलं होतं की याचा यूज करून आपण तुमचा जो टेक्स्ट असेल त्याला आपण एका नंबर फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट करत असतो. नंबर फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट करतो कारण की तुमचे जे कॅम्प्युटर असतात त्यांना नंबरच्या फॉर्मॅटमधली जी लँग्वेज असते ती अंडरस्टँड होत असते. तर त्याच्यासाठी आपण या टेक्निकचा यूज करत असतो. तर बॅग ऑफ वर्ड BOW आपण त्याला बोलत असतो. ही एक टेक्निक आहे. कशाची टेक्निक आहे तर तुमचा जो पण टेक्स्ट असेल त्याला नंबर फॉर्मॅटमध्ये आपण कन्वर्ट करतो. कशाच्या मदतीने तर काही मशीन लर्निंग अल्गोरिदम्स राहतात आणि ते अंडरस्टँड करतात. तर अशा प्रकारे ही एक टेक्निक आहे बॅग ऑफ वर्ड. तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की तुमचा जो द वर्ड बॅग मीन्स वी डोंट केअर अबाउट वर्ड ऑर्डर. तुमचा वर्डचा ऑर्डर कोणता पण असू द्या, त्याच्यामधून फक्त हा काय करणार की मोजणार आहे तुमचा वर्ड किती वेळा तिथे रिपीट झालेला आहे, त्याला नंबर फॉर्मॅटमध्ये तिथे तुम्हाला दाखवणार. तुमचा वर्ड कसा पण असू द्या, कोणत्या पण फॉर्मॅटमध्ये असू द्या, कोणत्या पण ऑर्डरमध्ये असू द्या, हा फक्त काउंट करणार की किती वेळा आलेला आहे, किती वेळा रिपीट झालेला आहे. तर एक्झाम्पलमध्ये तुम्ही बघू शकता की इथे एक सेंटेन्स दिलेला आहे आपल्याला, आय लव्ह क्रिकेट आणि आय लव्ह फुटबॉल. तर याच्यामध्ये बॅग आहे तुमची. समजा आपण काय करतो, बॅग ऑफ वर्ड या टेक्निक्समध्ये एक बॅग तुमचा जो आहे त्याला आपण कन्सिडर करत असतो आणि त्याच्यामध्ये तुमचे जे पण टेक्स्ट असेल ते स्टोअर करत असतो. तर सेंटेन्समध्ये आय किती वेळा आलेला आहे तर 2 वेळा आलेला आहे, म्हणून आपण 2 त्याला डिफाईन करणार. त्याच्यानंतर लव किती वेळा आलेला आहे तर 2 वेळा रिपीट झालेला आहे लव, इथे तुम्ही बघू शकता.
तर त्याच्यासाठी इथे 2 देणार आपण नंबर. त्यानंतर क्रिकेटसाठी बघणार तर क्रिकेट फक्त एकदा आलेला आहे म्हणून 1 देणार आणि फुटबॉल पण 1 वेळा आलेला आहे म्हणून इथे 1. तर अशा प्रकारे आपण बॅग तयार करत असतो आणि त्याच्यामध्ये टेक्स्टला नंबर फॉर्मॅटमध्ये डिनोट करत असतो. तर याच्या स्टेप्स तुम्ही बघू शकता. जर तुम्हाला याच्यावरती क्वेश्चन विचारला तर तुम्हाला सिम्पली त्याची डेफिनेशन, त्याचं एक्झाम्पल आणि त्याच्या स्टेप्स एक्सप्लेन करायचे आहेत. तर स्टेपमध्ये काय येतं की सगळ्यात पहिले तर आपण सेंटेन्सेस जे आहेत तुमचे ते डॉक्युमेंट्स वगैरे सगळं कलेक्ट करणार, तुमचा टेक्स्ट कलेक्ट करणार. त्याच्यानंतर बिल्ड अ व्होकॅब्युलरी. आता व्होकॅब्युलरीमध्ये काय करणार, लिस्ट ऑफ ऑल युनिक वर्ड्स अक्रॉस ऑल डॉक्युमेंट्स. तुमचे जे पण ऑल डॉक्युमेंट्स असतील त्याच्यामधून जितके पण युनिक्स नेम असतील बिना रिपीट होता ते सगळे तुमची लिस्ट बनवणार तुम्ही त्या वर्डची. त्यानंतर फॉर इच डॉक्युमेंट, प्रत्येक डॉक्युमेंटसाठी तुम्ही काय करणार की प्रत्येक शब्द हा किती वेळा त्या डॉक्युमेंटमध्ये अपीअर झालेला आहे त्याचा काउंट करणार. मग तो 1 वेळा असेल किंवा 2 वेळा रिपीट झालेला असेल तर हे सगळं तुम्ही तिथे काउंट करणार. आणि त्याच्यानंतर काय करणार, रिप्रेझेंट करणार इच डॉक्युमेंट ॲज अ वेक्टर ऑफ काउंट्स. आता त्याला तुम्ही रिप्रेझेंट करणार की कोणता वर्ड किती वेळा तिथे रिपीट झालेला आहे. तर अशा प्रकारे 4 स्टेपमध्ये ही प्रोसेस आपण तिथे करत असतो. त्याच्यानंतर याचं एक सिम्पल एक्झाम्पल तुम्हाला समजावून सांगतो. तर एक्झाम्पलमध्ये काय करणार, आपण 3 डॉक्युमेंट घेणार. डॉक्युमेंट 1मध्ये आपण सेंटेन्स घेतलेलं आहे आय लव्ह क्रिकेट, त्यानंतर आय लव्ह फुटबॉल आणि क्रिकेट इज ग्रेट. हे 3 डॉक्युमेंट आपण इथे घेतलेले आहे. तर ह्याच्यामध्ये स्टेप 1मध्ये काय करणार, आपण बिल्ड व्होकॅब्युलरी, म्हणजेच काय की युनिक वर्ड जितके पण असतील याच्यामध्ये ते आपण आधी लिहून घेणार. तर सगळ्यात पहिले आय लव्ह क्रिकेट, त्यानंतर आय रिपीट झाला आहे, लव्ह रिपीट झाला आहे, त्यानंतर फुटबॉल घेणार, क्रिकेट रिपीट झाला, मग इज घेणार आणि ग्रेट घेणार. तर पूर्ण जे युनिट वर्ड्स आहेत ते आपण इथे एका ब्रॅकेटमध्ये इथे स्टोअर केले. त्याच्यानंतर काय करणार, क्रिएट BOW मॅट्रिक्स. आता मॅट्रिक्स काय असतं तर तुम्ही बघू शकता इथे डॉक्युमेंट 1मध्ये तो शब्द किती वेळा रिपीट झालेला आहे तुम्ही या रोमध्ये इथे दाखवणार. तर पूर्ण एक मॅट्रिक्स तयार करणार तुम्ही या शब्दांचा. त्याच्यामध्ये प्रत्येक डॉक्युमेंटसाठी कोणकोणता शब्द हा किती वेळा रिपीट झालेला आहे ते तुम्ही नंबर्सने डिनोट करणार. तर आय हा डॉक्युमेंट 1मध्ये फक्त 1 वेळा आहे. त्यानंतर लव हा डॉक्युमेंट 1मध्ये फक्त 1 वेळा रिपीट झालेला आहे आणि क्रिकेट हा 1 वेळा रिपीट झालेला आहे. त्यानंतर फुटबॉल इज ग्रेट हे डॉक्युमेंट 2 आणि 3मध्ये आहेत म्हणून ते डॉक्युमेंट 1मध्ये 000 आपण तिथे देणार. जर असला तर 1, नसला तर 0. तसंच तुम्ही डॉक्युमेंट 2साठी बघू शकता की आय आलेला आहे, त्यानंतर लव आलेला आहे आणि फुटबॉल आलेला आहे, बाकीचे 0. तसंच डॉक्युमेंट 3साठी पण की तिथे क्रिकेट आलेला आहे, त्यानंतर इज आलेला आहे आणि ग्रेट आलेला आहे, बाकीचे 0. तर अशा प्रकारे तिथे तुम्ही मॅट्रिक्स क्रिएट करत असता आणि त्याच्यामध्ये प्रत्येक टेक्स्टला तुम्ही नंबर्समध्ये स्टोअर करत असता. इच रो 1 डॉक्युमेंट रिप्रेझेंट ॲज नंबर्स. प्रत्येक रो हा तुम्हाला एका डॉक्युमेंटचं तिथे नंबर फॉर्मॅटमध्ये तुम्हाला रिप्रेझेंट करत असतो. तर हे झालं एक सिम्पल एक्झाम्पल. तुम्ही बघू शकता की आपण टेक्स्टला नंबर्समध्ये कसं स्टोअर करत असतो. त्यानंतरचा कन्सेप्ट येतो आपला TF IDF. तर याच्यावरती क्वेश्चन विचारला जाऊ शकतो किंवा विचारला आहे. तर TF IDF ही एक परत बॅग ऑफ वर्ड सारखीच एक टेक्निक आहे जी काय करते की तुमचे जे पण वर्ड असतील त्यांना एखाद्या नंबर्समध्ये ते रिप्रेझेंट करत असतील. तर TF IDF काय आहे तर ते TFचा फुल फॉर्म येतो टर्म फ्रिक्वेन्सी आणि IDFचा येतो इनव्हर्स डॉक्युमेंट फ्रिक्वेन्सी. तर याच्यामध्ये काय करतो आपण की इट इज अ टेक्निक टू फाइंड हाऊ इम्पॉर्टंट अ वर्ड इज इन डॉक्युमेंट कम्पेअर्ड टू ऑल अदर डॉक्युमेंट्स. आता जितके पण तुमच्याकडे डॉक्युमेंट्स दिलेले असतील त्याच्यामधून पण एक डॉक्युमेंट तुम्ही त्या अदर डॉक्युमेंट सोबत कम्पेअर करत असता आणि त्या डॉक्युमेंटमध्ये तुमचा जो वर्ड आहे तो किती इम्पॉर्टंट आहे ते फाइंड करण्यासाठी TF IDF आपण इथे फाइंड करत असतो. म्हणजे इम्पॉर्टंट ऑफ वर्ड इन इच डॉक्युमेंट. तर त्याच्यासाठी आपण ही जी कन्सेप्ट आहे TF IDF ही तुम्ही तिथे यूज करत असता. तर सगळ्यात पहिले TF आणि IDF या 2 टर्म येतात अलग अलग आणि नंतर त्याचं समेशन होतं फायनल फॉर्म्युल्यामध्ये. तर याचे टोटल 3 फॉर्म्युले आहेत. सगळ्यात पहिले आपण TF फाइंड करत असतो टर्म फ्रिक्वेन्सी, त्यानंतर IDF फाइंड करत असतो इनव्हर्स डॉक्युमेंट फ्रिक्वेन्सी आणि त्याच्यानंतर फायनल फॉर्म्युला येतो TF IDF. दोघांना मर्ज करून आपण तिथे फायनल रिझल्ट काढत असतो.
तर सगळ्यात पहिले TF मध्ये काय करतो, हाऊ मेनी टाइम्स अ वर्ड अपियर इन वन डॉक्युमेंट. आता एका डॉक्युमेंटमध्ये एक वर्ड किती वेळा अपियर झालेला आहे ते आपण फाइंड करत असतो, त्याचाच अर्थ आहे इथे. तर TFचा फॉर्म्युला काय आहे, तर TF इज इक्वल्स टू नंबर ऑफ टाइम्स वर्ड अपियर इन डॉक्युमेंट. आता एक शब्द हा किती वेळा तिथे एक शब्द हा डॉक्युमेंटमध्ये किती वेळा अपियर झाला आहे डिवायडेड बाय टोटल वर्ड इन डॉक्युमेंट. आता त्या डॉक्युमेंटमध्ये पूर्ण वर्ड किती आहे त्याला डिवाइड करायचं आहे. तर हा झाला TFचा फॉर्म्युला. त्याच्यानंतर IDF म्हणजे काय की हाऊ रेअर अ वर्ड इज अक्रॉस ऑल डॉक्युमेंट्स. आता प्रत्येक डॉक्युमेंट्समधून वर्ड हा किती रेअर आहे आणि कसा रेअर आहे हे IDF आपल्याला सांगत असतं, इन्व्हर्स डॉक्युमेंट फ्रिक्वेन्सी. तर याचा फॉर्म्युला असा आहे की IDF इज इक्वल्स टू लॉग काढत असतो आपण. लॉग कशाचा, टोटल नंबर ऑफ डॉक्युमेंट डिवायडेड बाय नंबर ऑफ डॉक्युमेंट्स कंटेनिंग द वर्ड. आता हे जे दोन फॉर्म्युले आहेत, या दोन फॉर्म्युल्याचा यूज करून आपण TF आणि IDF या दोन टर्म फाइंड करत असतो. आता दोन टर्म आपल्याला फाइंड केल्यानंतर आपल्याला TF IDF फायनली भेटत असतो. तर TF IDFचा फॉर्म्युला आहे TF IDF इज इक्वल्स टू TF इंटू IDF, दोघांचा मल्टिप्लिकेशन करणार आपण. तर अशा प्रकारे ही जी कन्सेप्ट आहे TF IDFची, याचा यूज करून आपण एखाद्या डॉक्युमेंट्समधल्या एखाद्या वर्डचं किती इम्पॉर्टन्स आहे ते फाइंड करत असतो. त्याच्यानंतर आपण इथे TF IDFमध्ये एक न्यूमेरिकल एक्झाम्पल आहे ते बघून घेऊयात. तर याच्यावरती तुम्हाला असा क्वेश्चन विचारू शकता की TF IDF काय आहे आणि त्याचं एक्झाम्पल सहित तुम्हाला एक्सप्लेन करा. तर इथे मी एक्झाम्पल पण काढलेलं आहे त्याचं, की सगळ्यात पहिले आपण 3 डॉक्युमेंट घेतल्यात मागच्यात. तर त्याच्यामध्ये तुम्हाला डॉक्युमेंट्समध्ये टेक्स्ट दिलेला आहे, क्रिकेट इज अ ग्रेट स्पोर्ट, फुटबॉल इज अ ग्रेट स्पोर्ट आणि क्रिकेट अँड फुटबॉल आर पॉप्युलर. तर अशा प्रकारे 3 डॉक्युमेंट्स आपण घेतले. त्याच्यानंतर TF IDF आपल्याला फाइंड करायचं आहे. तर TF IDF हे एखाद्या वर्डसाठी आपण फाइंड करत असतो एखाद्या डॉक्युमेंटमध्ये. तर सगळ्यात पहिले आपण TF IDF रँडमली कोणत्या पण शब्दाचा तुम्ही इथे घेऊ शकता. मी इथे इजचं घेतलेलं आहे डॉक्युमेंट नंबर 1 मधल्या. तर डॉक्युमेंट नंबर जो 1 आहे त्याच्यामध्ये जो इज वर्ड आहे त्याचा आपण TF IDF फाइंड करणार. तर 3 स्टेपमध्ये तुम्हाला सांगितलं आहे की पहिले TF फाइंड करणार, मग IDF आणि मग फायनल TF IDF. तर स्टेप नंबर 1 मध्ये आपण TF फाइंड करणार. तर इज हा डॉक्युमेंट 1 मध्ये किती वेळा अपियर झालेला आहे तो बघणार. तर डॉक्युमेंट 1 मध्ये इज हा फक्त एक वेळा अपियर झाला आहे म्हणून 1 आपण तिथे घेणार. आणि टोटल वर्ड किती आहेत तर 5. तर त्याचा फॉर्म्युला काय असतो, तर किती वेळा तो शब्द तिथे डॉक्युमेंट 1 मध्ये अपियर झाला आहे डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ वर्ड इन डॉक्युमेंट. तर तिथे एक वेळा झाला आहे डिवायडेड बाय टोटल नंबर किती आहेत 5. तर 1/5 करणार तर 0.2 आपल्याला TF भेटणार. तिथं टर्म फ्रिक्वेन्सी आपल्याला 0.2 भेटली. ही झाली TF. त्यानंतर IDF फाइंड करायचं आहे. तर IDF काय असतं, तर डॉक्युमेंट्स कंटेनिंग इज हा किती वेळा कंटेन झाला आहे D1 आणि D2 मध्ये, तर 2 वेळा. तुम्ही बघू शकता D1 आणि D2. तर प्रत्येक डॉक्युमेंटमध्ये इज हा किती वेळा कंटेन झालेला आहे ते आपल्याला इथे काढायचं आहे. तर किती वेळा झालेला आहे 2 वेळा इज 1 आणि 2 मध्ये, डॉक्युमेंट 1 आणि डॉक्युमेंट 2 मध्ये. तर 2 वेळा आपल्याला इथे दिसून येतो. त्यानंतर IDF काय बोलतो आपला की लॉग काढायचा आहे, लॉग 3/2. तर इथे आन्सर येणार 0.176. तर अशा प्रकारे IDF फाइंड करायचा आहे. IDF काढल्यानंतर TF IDF काढायचं आहे. आता TF पण भेटला, IDF पण भेटला. तर त्या दोघांचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आपल्याला TF IDF भेटेल आणि फायनल आन्सर तिथे भेटेल. तर अशा प्रकारे तुम्हाला जे न्यूमेरिकल एक्झाम्पल राहतात त्याच्यामध्ये एका वर्डचं किती इम्पॉर्टन्स आहे, तर इतके % त्याचं इम्पॉर्टन्स आहे किंवा इतकी व्हॅल्यू आहे त्या वर्डची त्या डॉक्युमेंट्समध्ये. तर हे तुम्हाला TF IDF हा कन्सेप्ट सांगत असतो. तसंच मी अजून एक एक्झाम्पल इथे घेतलेला आहे पॉप्युलरसाठी. तर हा पॉप्युलर हा D3 या डॉक्युमेंटमध्ये येतो. तर सगळ्यात पहिले TF फाइंड केला आपण, त्यानंतर IDF फाइंड केला लॉग काढून त्याचा, त्याच्यानंतर TF IDF दोघांचं मल्टिप्लिकेशन करून फाइंड केलं. तर अशा प्रकारे हे फाइंड केलं. त्याच्यानंतर तुम्ही जर आन्सर कम्पेअर केले पॉप्युलर आणि इज या वर्डचं, तर इथे तुम्हाला बघायला मिळतं की 0.035 आणि 0.095 हे जर आन्सर तुम्ही कम्पेअर केले तर तुम्हाला काय दिसणार की पॉप्युलर गेट्स हायर स्कोर दॅन इज बिकॉज इट इज रेअरर अँड मोर इम्पॉर्टंट.
तर पॉप्युलर जो शब्द आहे तो रेअर आहे तुमच्या डॉक्युमेंट्समध्ये आणि इज जो शब्द आहे हा जास्त वेळा ऑकर झालेला आहे. तर याच्यावरून तुम्हाला कळतं की पॉप्युलर हा जो शब्द आहे हा हाय याची व्हॅल्यू आहे, हायर व्हॅल्यू आहे, म्हणून हा रेअर आहे. तर अशा प्रकारे तुम्ही तिथे इम्पॉर्टन्स काढू शकता तुमच्या वर्ड्सचं, डॉक्युमेंट्समधल्या प्रत्येक वर्डचं. त्याच्यानंतरचा पॉईंट येतो सोशल नेटवर्क ॲनालिसिस. आता सोशल नेटवर्क ॲनालिसिसमध्ये याच्यामध्ये पण आपण ॲनालिसिसच करणार आहे. फक्त याच्यामध्ये कशाचं ॲनालिसिस करणार आहे आपण, तर सोशल नेटवर्कचं. आता याच्यामध्ये सोशल नेटवर्क ॲनालिसिस इज द स्टडी ऑफ रिलेशनशिप अँड कनेक्शन बिटवीन पीपल ऑर एंटिटीज इन अ नेटवर्क. आता तुम्ही बघू शकता की नेटवर्क म्हणजे काय, तुमचं कोणतं पण नेटवर्क असू शकतं. त्यामध्ये तुमचे एंटिटीज असणार आणि समजा पीपल्स असणार. त्याच्यामध्ये तुम्ही कनेक्शन्स कसे असतात त्यांचे एक दुसऱ्यांसोबत आणि रिलेशनशिप्स कसे असतात याचा स्टडी करणार आहोत, याचं ॲनालिसिस करणार आहोत. म्हणजेच काय करणार आहोत, तर सोशल नेटवर्क ॲनालिसिस करणार आहोत आपण. याच कन्सेप्टला तिथं सोशल नेटवर्क ॲनालिसिस बोलतो आपण. तर याच्यामध्ये एक्झाम्पलमध्ये बघायचं झालं तर इंस्टाग्राम जे आहे तुमचं, इंस्टाग्राम बघता तुम्ही, तिथे तुम्हाला जे तुमचे मित्र असतात ते फॉलो करत असतात, तुम्ही त्यांना फॉलो करता, ते तुम्हाला टॅग करता, कमेंट्स करता, कनेक्शन बिल्ड करता. तर हे झालं एक सोशल नेटवर्क झालं. याच्यामध्ये काय करता की तुम्ही एक दुसऱ्यासोबत अटॅच होत असतात, तिथे कनेक्ट होत असतात, त्याच्यामध्ये कनेक्शन्स होत असतात फॉलो केल्यामुळे. तर यालाच आपण सोशल नेटवर्क ॲनालिसिस बोलतो. तर ॲनालिसिस काय करणार याच्यात, तर आपण बघत असतो की कोण कोणाला अटॅच आहे किंवा कोण कोणासोबत कनेक्शन्स आहेत, काय काय रिलेशनशिप्स आहेत त्याच्यामध्ये. तर याचा सगळा स्टडी आपण यामध्ये करत असतो. तर इथे तुम्ही बघू शकता की एक डायग्राम थ्रू मी इथे समजवायचा प्रयत्न केलेला आहे की ABCDE हे पीपल्स आहेत सोशल नेटवर्कमधले. तर हे काय करतात की कनेक्ट करतात एक दुसऱ्यांसोबत आणि तुमची ही जी डायग्राम आहे याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की ABCDE या हे नोड्स दाखवतात आपले, जितके पण नोड्स आहेत. तर हे काय करतात की नोड्स दाखवतात. त्याच्यानंतर याला कनेक्ट करतो आपण एका लाईनने, त्या लाईनला तुम्ही एज बोलत असता, एज. आणि प्रत्येक नोडची काही डिग्री असते. तर डिग्री म्हणजे काय की ती नोड किती जणांसोबत कनेक्ट झालेली आहे. तर बी हे बघू शकता ए आणि डी सोबत कनेक्ट झालेली आहे म्हणून 2 डिग्री आहे त्याची. त्यानंतर प्रत्येक नोडची तुम्ही डिग्री बघू शकता. त्यानंतर डीची डिग्री बघितली तर 3 आहे, कारण हे 3 जणांसोबत कनेक्ट झालेलं आहे. तर अशा प्रकारे जे तुमचे कन्सेप्ट असतात, की कन्सेप्ट किंवा की टर्म बोलता तुम्ही, त्याच्यामध्ये काय काय येतं, तर नोड येतं नेटवर्क, सोशल नेटवर्कमध्ये नोड येतं, एज येते, त्यानंतर डिग्री येते. तर अशा या 3 टर्म आहे ज्या तुम्ही तिथे एक्सप्लेन करू शकता विथ डायग्राम. तर हे झालं आपल्या या एक्झाम्पलमध्ये तुम्ही बघू शकता की इथे की कन्सेप्ट काय काय आहेत. तर हाय सेंट्रॅलिटी नोड कोणती आहे, त्यानंतर रेग्युलर नोड कोणती आहे, त्यानंतर हब नोड कोणती आहे जिची डिग्री 3 आहे, लीफ नोड कोणती आहे त्याची डिग्री 1 आहे. तर अशा प्रकारे बघू शकता. आणि एज ही कनेक्शनसाठी वापरली जाते. त्यानंतर बघू शकता की टोटल 5 नोड आहेत, 5 एजेस आहेत आणि डी ही सगळ्यात जास्त करून कनेक्ट आहे, म्हणजे 3 नोडसोबत कनेक्ट आहे. तर अशा प्रकारे तुम्ही डायग्रामसोबत, एक्झाम्पलसोबत तिथे तुम्ही या कन्सेप्टला एक्झाममध्ये एक्सप्लेन करू शकता. त्याच्यानंतर याचे काही ॲप्लिकेशन्स आहेत, रिअल लाईफ ॲप्लिकेशन नेटवर्कचे, नेटवर्क ॲनालिसिसचे. तर त्याच्यामध्ये काय काय येतं की फाइंडिंग इन्फ्लुएन्सर्स. आता तुम्ही बघू शकता की मोठमोठे फॉलोअर्स असणारे, जास्त फॉलोअर्स असणारे, त्यांना तुम्ही फाइंड करू शकता. त्यानंतर एपिडेमिक स्प्रेडिंग, याच्यामध्ये तुम्ही हाऊ डिसीज स्प्रेड पर्सन टू पर्सन, म्हणजे एखादा डिसीज पर्सन टू पर्सन कसा स्प्रेड होतो त्याचं पण तुम्ही इथे फाइंड करू शकता. त्यानंतर रिकमेंडेशन सिस्टीम्स राहतात तुमच्या, ज्या रिकमेंड करतात तुम्हाला फ्रेंड्स सजेशन वगैरे फेसबुकवरती किंवा इंस्टाग्रामवरती. तर याच्यामध्ये पण याचा यूज होतो नेटवर्क, सोशल नेटवर्क ॲनालिसिसचा. क्राईम डिटेक्शनसाठी पण तिथे तुम्ही बघू शकता की फाइंडिंग कनेक्शन बिटवीन क्रिमिनल्स. आता हे तर तुम्हाला मूवीज वगैरे याच्यामध्ये बघून कळूनच जातं की तिथे ते कसे पॅटर्न्स फॉलो करतात आणि क्रिमिनल्सला कसं ते फाइंड करतात, त्यांना कसं तिथे शोधून काढतात. त्याच्यानंतर मार्केटिंगमध्ये पण तुमचे काही मित्र असतील जे
मार्केटिंग करत असतील प्रोडक्ट्सचे तर त्याच्यामध्ये पण तुम्ही बघू शकता. त्यानंतर फेक न्यूज डिटेक्शन, याच्यामध्ये पण काही मिसइन्फॉर्मेशन स्प्रेड होती म्हणून त्याच्यामध्ये पण तुम्ही डिटेक्शनसाठी त्याला यूज करत असता. तर असे काही रिअल लाईफ ॲप्लिकेशन्स आहेत. तर त्याच्यानंतरचा पॉईंट येतो 9वा बिझनेस ॲनालिसिस. तर या युनिटमध्ये चांगल्यापैकी ॲनालिसिसच करायचं आहे. तर बिझनेस ॲनालिसिस म्हणजेच काय की बिझनेसच्या रिलेटेड असेल, तुमचा जो पण बिझनेस असेल त्याच्यामध्ये तुम्हाला ॲनालिसिस करायचं आहे. कशासाठी करायचं आहे ॲनालिसिस? तर तुमचा जो पण बिझनेस असेल किंवा कशाचं पण ॲनालिसिस तुम्ही कशासाठी करता, तर त्याच्यामधून काहीतरी आउटपुट तुम्हाला फाइंड करायचा असतो, काहीतरी परफॉर्मन्स त्याचा इन्क्रीज करायचा असतो, म्हणून तुम्ही ॲनालिसिस करत असतो. तर सगळ्यात पहिले बिझनेस ॲनालिसिस म्हणजे काय? तर बिझनेस ॲनालिसिस इज द प्रोसेस ऑफ यूजिंग डेटा टू अंडरस्टँड बिझनेस परफॉर्मन्स, आयडेंटिफाय प्रॉब्लेम्स अँड मेक बेटर बिझनेस डिसिजन्स. तर तुमचा जो पण बिझनेसचा डेटा असेल, तुमच्याकडे जो पण रॉ डेटा असेल, त्याच्यावरती तुम्ही काहीतरी तुमचे जे मॉडेल असतील ते ट्रेन करणार, बिल्ड करणार, अल्गोरिदमचा यूज करणार. त्याच्यानंतर तिथून तुमचा जो पण बिझनेस असेल त्याचा परफॉर्मन्स कसा इन्क्रीज करायचा त्याच्याबद्दल बघणार, त्याच्यामध्ये काय काय प्रॉब्लेम्स येते ते आयडेंटिफाय करणार आणि बेटर जे डिसिजन्स असतील ते प्रेडिक्ट करणार. तर त्याचे काही स्टेप्स आहेत ज्या मी इथे शॉर्टमध्ये काढून ठेवलेल्या आहेत. तर या तुम्ही एलॅबरेट करू शकता तुमचा जो ॲन्सर शीट असते त्याच्यावरती. तुम्हाला तर माहितीच कसं फेकायचं राहतं. तर मी फक्त वरचे पॉईंट्स सांगतो तुम्हाला आणि तुम्ही तिथे एक्सप्लेन करू शकता, ते एक्सपांड करू शकता. तर सगळ्यात पहिले येतं डिफाईन प्रॉब्लेम. डिफाईन प्रॉब्लेममध्ये तुम्हाला माहिती आहे की तुमचा जो पण बिझनेसमध्ये तुम्हाला जो पण प्रॉब्लेम येत असेल तो तुम्हाला सगळ्यात पहिले डिफाईन करायचा आहे. जसं की तुमचे जे सेल्स असतील एखाद्या गोष्टीचे तुमच्या शोरूममध्ये, तर ते ड्रॉप का होत आहेत किंवा काय प्रॉब्लेम येत आहेत तुमच्या बिझनेसमध्ये, तुम्हाला सगळ्यात पहिले तो प्रॉब्लेम आयडेंटिफाय करायचा आहे तुम्हाला. तर सगळ्यात पहिले तुम्ही आयडेंटिफाय करणार तुमचा प्रॉब्लेम. त्याच्यानंतर दुसऱ्या स्टेपमध्ये तुम्ही डेटा कलेक्ट करणार. आता त्या प्रॉब्लेम रिलेटेड तुम्हाला जो पण डेटा भेटेल तो सगळा डेटा तुम्हाला तिथे गॅदर करायचा आहे, कलेक्ट करायचा आहे. जसं की सेल्सचे रेकॉर्ड, फीडबॅक डेटा वगैरे सगळं तुम्हाला तिथे कस्टमरकडून किंवा कंपनीकडे जे पण असेल ते सगळं तिथे कलेक्ट करायचं आहे. तिसऱ्या स्टेपमध्ये तुम्ही बघू शकता की क्लीन करायचं आहे, प्री प्रोसेसिंग करायचं आहे. तर क्लीन डेटा म्हणजेच काय की तुमच्या जे पण मिसिंग व्हॅल्यूज असतील डेटामध्ये किंवा एरर्स असतील ते सगळे रिमूव्ह करायचे आहे. तर तुम्हाला डेटाला चांगल्यापैकी क्लीन करायचं आहे या स्टेपमध्ये. त्याच्यानंतरची स्टेप आहे ती ॲनालाइज डेटा. आता क्लीन झाल्यानंतर काय करायचं आहे, ॲनालाइज करायचं आहे. ॲनालाइज करण्यासाठी काय करता तुम्ही, मशीन लर्निंग मॉडेल्सचा यूज करता, मशीन लर्निंग अल्गोरिदम्सचा यूज करता, त्यानंतर स्टॅटिस्टिक्सचा यूज करता आणि पॅटर्न्स फाइंड करता. त्याच्यानंतर जे पण तुम्हाला इथून जे पण आउटपुट मिळेल त्याला तुम्हाला व्हिज्युअलाइज करायचं आहे. व्हिज्युअलाइज का करायचं आहे, तर त्याच्यामधून तुम्हाला जे पण आउटपुट मिळेल ते चांगल्यापैकी अंडरस्टँड होईल. तुमच्या जे पण तिथे यूज करणारा असेल सिस्टीम त्याला चांगल्यापैकी ते समजलं पाहिजे, म्हणून तिथे आपण चार्ट, डॅशबोर्ड जे राहतात तुमचे त्याचा यूज करून डेटाला व्हिज्युअलाइज करणार. आणि नंतर फायनलमध्ये तुम्हाला कळणार की तिथे ॲक्च्युअलमध्ये सोल्युशन काय आहे आपल्याकडे किंवा आपण याच्यामध्ये काय काय इम्प्रूव्हमेंट करू शकतो, परफॉर्मन्स कसा वाढवू शकतो आपल्या बिझनेसचा. तर अशा प्रकारे आपण इथे पूर्ण ॲनालिसिसच्या स्टेप्स यूज करून तिथे बिझनेसमध्ये ग्रो कसं करायचं आणि काय काय डिसिजन्स घ्यायचे कोणकोणत्या प्रॉब्लेमसाठी. तर अशा प्रकारे आपण सगळे सोल्युशन तिथे फाइंड करतो. तर या सगळ्या स्टेप आहेत ज्या तुम्ही इलॅबरेट करू शकता तुमच्या ॲन्सर शीटमध्ये. त्याच्यानंतर येतं आपला कन्सेप्ट 10वा टॉपिक येतो या युनिटचा, मॉडेल इव्हॅल्युएशन आणि सिलेक्शन. आता तुम्ही बघू शकता की कोणती पण ॲनालिसिस असो त्याच्यामध्ये आपल्याला मॉडेल इव्हॅल्युएशन म्हणजेच काय की मॉडेल कसं सिलेक्ट करायचं, त्याच्यामध्ये कोणकोणते अल्गोरिदम्स असतात, जसं की मशीन लर्निंग मॉडेल जे असतात तुमचे, त्याच्याबद्दल आपण या कन्सेप्टमध्ये बघणार आहोत, मॉडेल इव्हॅल्युएशन आणि सिलेक्शनमध्ये. तर मॉडेल इव्हॅल्युएशन म्हणजेच काय की मॉडेल इव्हॅल्युएशन इज द प्रोसेस ऑफ मेजरिंग हाऊ वेल अ मशीन लर्निंग मॉडेल परफॉर्म्स ऑन डेटा. तुमचा जो पण डेटा दिलेला असेल त्याच्यावरती मशीन लर्निंग मॉडेल जे असतात तुमचे ते कसे परफॉर्म करतात, किती चांगल्या प्रकारे ते तुम्हाला रिझल्ट काढून देतात, त्यालाच आपण मॉडेल इव्हॅल्युएशन असं बोलत असतो.
म्हणजे तुमचा जो मॉडेल असेल तो किती प्रकारे चांगला चालतो ते. तर मॉडेल इव्हॅल्युएशन हे इम्पॉर्टंट का आहे, तर अ मॉडेल मे परफॉर्म वेल ऑन ट्रेनिंग डेटा बट पुअरली ऑन न्यू डेटा. आता ट्रेनिंग डेटा जो असतो किंवा हिस्टॉरिकल डेटा किंवा तुम्ही जो पण गॅदर केलेला डेटा असतो खूप वर्षापासून, त्याच्यावरती तर मॉडेल एखाद्या वेळेस चांगला परफॉर्म करेल, पण जो न्यू डेटा असतो डेली बेसिसवरती जो अपडेट होत असतो त्या डेटावरती तो कमी काम करतो एखादा मॉडेल. तर वी नीड टू सिलेक्ट द बेस्ट मॉडेल फ्रॉम मल्टिपल ऑप्शन्स. तर तिथे तुमच्याकडे डेटा ॲनालिसिससाठी किंवा तुमचा टेक्स्ट ॲनालिसिससाठी किंवा कोणतं पण ॲनालिसिस करायचं असेल तुम्हाला, तर तिथे तुम्ही चांगला एक मॉडेल तिथे सिलेक्ट करत असतात. तुमच्याकडे खूप सारे मॉडेल्स असतात डेटाला ट्रेन करण्यासाठी, पण त्याच्यामध्ये पण बेस्ट ऑप्शन कोणता राहील तुमच्यासाठी ते सिलेक्ट करण्यासाठी पण मॉडेल इव्हॅल्युएशनचा इम्पॉर्टन्स आहे. आणि मॉडेल इव्हॅल्युएशन हे तुमचं हेल्प करतं कशासाठी, तर डिटेक्ट करण्यासाठी ओव्हर फिटिंग आणि अंडर फिटिंग या दोन टर्म ज्या आहेत या डिटेक्ट करण्यासाठी हेल्प करतं. त्यानंतर इन्शुअर्स मॉडेल इज डिपेंडेबल ट्रस्टवरती बिफोर डिप्लॉईंग. आता तुमचं जे पण मॉडेल्स तुमचा जो पण प्रोडक्ट तिथे तयार होणार किंवा सोल्युशन तयार होणार ते इम्प्लिमेंट करण्याच्या आधी हे मॉडेल इव्हॅल्युएशन काय करतं, तुमचा जो मॉडेल आहे तो डिपेंडेबल आहे का, ट्रस्टवरती आहे का, त्याच्यावर आपण विश्वास ठेवू शकतो का, तर या सगळ्या गोष्टी तो पाहत असतो. तर या सगळ्यामुळे आपल्याला मॉडेल इव्हॅल्युएशन याचं इम्पॉर्टन्स लागतं, याची नीड आहे. तर मॉडेल सिलेक्शन म्हणजे काय, मॉडेल इव्हॅल्युएशन झाला, आता मॉडेल सिलेक्शन म्हणजे काय. मॉडेल सिलेक्शन म्हणजे आफ्टर इव्हॅल्युएटिंग मल्टिपल मॉडेल्स वी सिलेक्ट द बेस्ट वन बेस्ड ऑन. म्हणजेच काय की इव्हॅल्युएशन नंतर झालं त्याच्यानंतर आपण जो पण बेस्ट फक्त वन मॉडेल चूज करणार आहोत. कशाच्या बेसिसवरती, हायेस्ट ॲक्युरेसी, लोवेस्ट एरर, त्याच्यामध्ये कमीत कमी एरर पाहिजेत आणि ॲक्युरेसी खूप जास्त पाहिजे. त्याच्यानंतर बेस्ट बॅलन्स पाहिजे ओव्हर फिटिंग आणि अंडर फिटिंगमधलं, आणि स्पीड पण चांगला पाहिजेत आणि सिम्प्लिसिटी पण असली पाहिजे त्या मॉडेलची. तर या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपण जो एक मॉडेल सिलेक्ट करतो त्यालाच आपण मॉडेल सिलेक्शन प्रोसेस असं बोलत असतो. तर सगळ्यात पहिले इव्हॅल्युएशन करणार आपण, त्याच्यानंतर सिलेक्ट करणार. तर हे झाला आपला 10वा पॉईंट. त्याच्यानंतर मॅट्रिक्स फॉर इव्हॅल्युएटिंग क्लासिफायर आणि परफॉर्मन्स. तर याच्यामध्ये आपल्याला इव्हॅल्युएशन मॅट्रिक्स बघायचं आहे. आता हे काय राहतं, इव्हॅल्युएशन मॉडेल तर तुम्ही बघितलं, मॉडेल इव्हॅल्युएशन, त्यानंतर सिलेक्ट कसं करतात मॉडेल, त्यानंतर इव्हॅल्युएशन मॅट्रिक्स काय राहतं. इव्हॅल्युएशन मॅट्रिक आर नंबर्स दॅट टेल अस हाऊ वेल अ क्लासिफिकेशन मॉडेल इज परफॉर्मिंग. तुमचं जे पण क्लासिफिकेशन मॉडेल असेल ते किती चांगलं परफॉर्म करतं हे नंबर्समध्ये हे डिनोट करतं, त्यालाच आपण इव्हॅल्युएशन मॅट्रिक्स असं बोलत असतो. तर त्याच्यामध्ये चार आउटकम येतात आपल्याकडे, त्याला आपण TP, FP, FN आणि TN असं बोलत असतो. तर हा एक मॅट्रिक्स आहे. तर इव्हॅल्युएशन मॅट्रिक्स म्हणजेच काय की तुम्ही इथे कम्पेअर करत असता आणि एक मॅट्रिक्स तुम्ही इथे फॉर्म करत असता. त्याच्यामध्ये काय करता, व्हेन अ मॉडेल प्रेडिक्ट्स यस ऑर नो. तुमचा जो मॉडेल आहे तो एखाद्या सोल्युशनसाठी यस ऑर नोमध्ये जर आउटकम जर तुम्हाला देत असेल तर त्याच्यामध्ये पॉसिबल आहे की 4 आउटकम तो तुम्हाला देईल. त्याच्यामध्ये ॲक्च्युअल यस येतं, इकडे ॲक्च्युअल नो येतं, त्यानंतर प्रेडिक्ट यस आणि प्रेडिक्ट नो. तर अशा प्रकारे हा जो मॅट्रिक्स आहे हा इथे फॉर्म होतो. त्याच्यामध्ये ट्रू पॉझिटिव्ह, फॉल्स निगेटिव्ह, त्यानंतर फॉल्स पॉझिटिव्ह, ट्रू निगेटिव्ह अशा ज्या टर्म आहेत त्या आपण नंबर्समध्ये इथे डिनोट करत असतो. तर हे 4 आउटकम्स आपल्याला भेटत असतात इव्हॅल्युएशन मॅट्रिक्समध्ये. त्याच्यानंतर ऑल मॅट्रिक्स विथ फॉर्म्युलाज. आता मॅट्रिक्स कोणकोणते आहेत ॲक्च्युअलमध्ये ते कसे काढायचे आपण इथे बघून घेऊया. तर चांगल्यापैकी 5 टाईपचे मॅट्रिक्स असतात. इव्हॅल्युएशन मॅट्रिक्सचे टाईप्स आहेत. तर 5 टाईपचे आहेत टोटल, ॲक्युरेसी, प्रिसिजन, रिकॉल, एरर रेट आणि F1 स्कोअर. तर याच्यावरती न्यूमेरिकल प्रॉब्लेम विचारतात तुम्हाला 8 मार्कासाठी किंवा 9 मार्कासाठी. तर याच्यामध्ये प्रत्येक फॉर्म्युला हा या मॅट्रिक्सवरती असतो. तुम्हाला जे पण क्वेश्चन्स असेल त्याच्यामध्ये असा मॅट्रिक्स तुम्हाला दिलेला असेल आणि हे जे आहे TP, FP, FN, TN, तर याच्या ज्या व्हॅल्यूज असतात त्या तुम्हाला तिथे दिलेल्या असतील नंबर्समध्ये. तर तुम्हाला
हे ध्यानात ठेवायचं आहे की मॅट्रिक्समध्ये टी पी कुठं आहे, एफ पी कुठं आहे, एफ एन कुठं आहे आणि टी एन कुठं आहे. तर या फिक्स व्हॅल्यूज आहेत त्यांच्या. तर तिथे तुम्हाला नंबर्स दिलेले असतील आणि तुम्हाला सांगितलं जाईल की ॲक्युरेसी काढा, प्रेसिजन काढा, रेकॉल काढा किंवा एरर रेट काढा किंवा F1 स्कोअर फाइंड करा. तर अशा प्रकारे तुम्हाला या फॉर्म्युल्याचा यूज करून तिथे फाइंड करायचा आहे. तर ॲक्युरेसी कशी फाइंड करतात, तर हा जो मॅट्रिक्स दिलेला असेल याच्यामध्ये ज्या व्हॅल्यूज असेल त्याच्यावरूनच तुम्हाला फाइंड करायचा आहे. तर सगळ्यात पहिले ॲक्युरेसी, हाऊ मेनी प्रेडिक्शन्स वेअर करेक्ट ओव्हरऑल. तर तुमचे सगळे प्रेडिक्शनमध्ये किती करेक्ट आहेत ते तुम्हाला सांगतं. ॲक्युरेसीमध्ये म्हणजेच तुमच्या मॉडेलची ॲक्युरेसी किती आहे ते तुम्हाला सांगत असतं. तर याचा फॉर्म्युला सिंपल आहे, टी पी प्लस टी एन डिवायडेड बाय सगळ्याची ॲडिशन, जितके पण असतील चारींची ॲडिशन करतो आपण आणि वरती टी पी प्लस टी एन, दोघं पण ट्रू येणार, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्हवाले. तर हा सिंपल फॉर्म्युला आहे ॲक्युरेसी फाइंड करायचा. त्यानंतर प्रेसिजन काय आहे, तर आउट ऑफ ऑल प्रेडिक्टेड यस हाऊ मेनी वेअर ॲक्च्युअली यस. तर जितके पण तुम्ही प्रेडिक्ट केले त्यांची व्हॅल्यू जर यस असेल त्याच्यामध्ये पण ॲक्च्युअलमध्ये यस व्हॅल्यू कशाची आहे तर ते आपल्याला प्रेसिजन सांगत असतं. तर याचा एक सिंपल फॉर्म्युला आहे, टी पी डिवायडेड बाय टी पी प्लस एफ पी. तर हे सगळे जे व्हॅल्यूज आहेत ते तुम्हाला या मॅट्रिक्समध्ये दिलेले असतील. तुम्हाला फक्त व्हॅल्यूज पुट करून या फॉर्म्युल्यात पुट करून तुम्हाला हे सगळे मॅट्रिक्स जे असतात ते फाइंड करायचे असतात. त्यानंतर तिसरा आहे तो रेकॉल काय आहे, तर रेकॉलचा फॉर्म्युला येतो इथे टी पी डिवायडेड बाय टी पी प्लस एफ एन. फक्त हे फॉर्म्युले तुम्हाला लक्षात ठेवायला थोडे अवघड जातील, पण रट्टा वगैरे मारला तर होऊन जातील लक्षात. त्याच्यानंतर एरर रेट काय आहे, तर याचा खूप सिंपल फॉर्म्युला आहे, हाऊ मेनी प्रेडिक्शन्स वेअर रॉंग. किती प्रेडिक्शन तुमच्या रॉंग असू शकतात, म्हणजेच त्याला एरर रेट आपण बोलतो. एरर रेटचा फॉर्म्युला आहे की एरर रेट इज इक्वल्स टू 1 मायनस ॲक्युरेसी. आता ॲक्युरेसी जितकी पण येईल त्याच्यामधून जर तुम्ही 1 मायनस ॲक्युरेसी केली तर तुम्हाला एरर रेट सिंपली भेटून जाईल. त्याच्यानंतर F1 स्कोअर कसा काढतो आपण, तर याचा पण एक सिंपल फॉर्म्युला आहे, 2 इंटू प्रेसिजन इंटू रेकॉल करणार आणि प्रेसिजन आणि रेकॉलची ॲडिशन आपण डिवायडेशनमध्ये करणार. तर हे काय सांगतं, तर बॅलन्स सांगतं प्रेसिजन आणि रेकॉल्समधलं. तर अशा प्रकारे या 5 टर्म आहेत ज्या तुम्हाला न्यूमेरिकल क्वेश्चनसाठी विचारल्या जातात. तुमचे जे पण PYQs असेल त्याच्यामध्ये जे पण न्यूमेरिकलचे क्वेश्चन विचारले असतील ते मी तुम्हाला त्याचं सोल्युशन प्रोव्हाइड करेल. त्याच्यानंतरचा टॉपिक येतो या युनिटमधला, मॅट्रिक्स फॉर इव्हॅल्युएटिंग क्लासिफायर परफॉर्मन्स. आता मॅट्रिक्स काय असतं, तर तुम्हाला सांगितलं की मी मॅट्रिक्स असतं म्हणून ॲक्च्युअल यस, ॲक्च्युअल नो, प्रेडिक्टेड व्हॅल्यू यस, प्रेडिक्टेड व्हॅल्यू नो. तर असे हे 4 आउटकम असतात कन्फ्युजन मॅट्रिक्सचे. आपण त्याला कन्फ्युजन मॅट्रिक्स असं बोलत असतो. त्याच्यामध्ये टी पी म्हणजेच ट्रू पॉझिटिव्ह, एफ पी म्हणजे फॉल्स पॉझिटिव्ह, त्यानंतर एफ एन म्हणजे फॉल्स निगेटिव्ह आणि टी एन म्हणजे ट्रू निगेटिव्ह. तर अशा या 4 टर्म राहतात आपल्या कन्फ्युजन मॅट्रिक्समध्ये. त्याच्यानंतर मॅट्रिक्स समरी आपण बघितली की हे जे 4 फॉर्म्युले आहेत हे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत आणि F1 स्कोअर. त्याच्यानंतर हे कधी यूज करायचे ते पण इथे दिलेलं आहे की जेव्हा बॅलन्स डेटा असेल तेव्हा ॲक्युरेसी काढायची, जेव्हा मिनिमाइज फॉल्स अलार्म असतील तेव्हा प्रिसिजन आणि मिनिमाइज मिस केसेस असतील तेव्हा रेकॉल. तर अशा प्रकारे हे एक समरी टाईप आहे, डायग्राम तुम्ही बघू शकता. त्यानंतर कन्फ्युजन मॅट्रिक्स काय आहे, तर आता तुम्हाला सांगितलं की हा जो रिप्रेझेंट केलेला मॅट्रिक्स आहे यालाच आपण कन्फ्युजन मॅट्रिक्स बोलत असतो, जो काय करतो टेबल फॉर्मॅटमध्ये आपल्याला परफॉर्मन्स सांगत असतो आपल्या क्लासिफिकेशन मॉडेलचं बाय कम्पेअरिंग ॲक्च्युअल व्हॅल्यूज अँड प्रेडिक्टेड व्हॅल्यूज. आता प्रेडिक्टेड व्हॅल्यूज आपण बघतो की या साईडला प्रेडिक्टेड व्हॅल्यूज आहेत आणि या साईडला ॲक्च्युअल व्हॅल्यूज आहेत. या दोघांचं कम्पॅरिझनमध्ये जे दिसतं तुम्हाला त्याच्याबद्दल हे सांगत आहे. तर स्ट्रक्चर ऑफ कन्फ्युजन मॅट्रिक्स, तर आपण कन्फ्युजन मॅट्रिक्स हे कशासाठी वापरतो, तर बायनरी क्लासिफिकेशनसाठी वापरत असतो. जसं की यस आणि नो मध्ये रिझल्ट पाहिजेत असेल आपल्याला तर त्याच्यामध्ये, त्यानंतर स्पॅम आणि नॉट स्पॅममध्ये. तर असं जे बायनरी आउटपुट असतात त्याच्यासाठी आपण कन्फ्युजन मॅट्रिक्सचा यूज करत असतो. आणि त्याचं स्ट्रक्चर आपण बघितलं आहे की इकडे ॲक्च्युअल व्हॅल्यूज असतात आणि इकडे प्रेडिक्टेड व्हॅल्यूज असतात. या दोघांचं कम्पॅरिझनमध्ये आपल्याला टी पी, एफ पी, एफ एन आणि टी एन या व्हॅल्यूज आपल्याला दिलेल्या असतात. तर यालाच आपण कन्फ्युजन मॅट्रिक्स बोलत असतो. त्याच्यानंतर AUC आणि ROC कर्व काय राहतं, तर याच्यावरती शॉर्ट नोट तुम्हाला विचारली जाते 8 मार्कासाठी, सब म्हणजे 4 मार्कासाठी. 8 मार्काचा क्वेश्चन असतो पण त्याच्यामध्ये 2 कन्सेप्ट विचारतात 4 मार्कासाठी.
तर AOC ROC हा तुम्हाला PYQमध्ये खूप वेळा विचारला गेलेला क्वेश्चन आहे. तर याच्यावरती काय काय आहे ते बघून घेऊयात. तर ROC काय राहतो तुमचं, रिसिव्हर ऑपरेटिंग कॅरेक्टरिस्टिक कर्व, याचा हा फुल फॉर्म आहे. त्यानंतर AOC काय राहतं, अंडर एरिया अंडर द कर्व, तर याचा मिनिंग काय आहे ते पण बघून घेऊयात. तर ROC इज द ग्राफ दॅट शोज हाऊ वेल अ क्लासिफिकेशन मॉडेल परफॉर्म. आता क्लासिफिकेशन मॉडेल जो आहे तो कसा परफॉर्म करतो, तर यालाच आपण ग्राफमध्ये जेव्हा प्लॉट करतो त्याच ग्राफला आपण ROC असं बोलतो, रिसिव्हर ऑपरेटिंग कॅरेक्टरिस्टिक कर्व. ही कर्व काय सांगते आपल्याला की तुमचा मॉडेल कसा परफॉर्म करत आहे, किती चांगला परफॉर्म करत आहे. त्यानंतर AUC काय आहे, तर AUC इज द सिंगल नंबर स्कोर दॅट समराइज द ग्राफ. आता तुम्ही जो ग्राफ काढणार त्याला आपण ROC बोलतो, आणि त्या ROC मध्ये त्या ग्राफमध्ये फक्त एक सिंगल नंबर स्कोर जो असेल पूर्ण ग्राफ समराइज करण्यासाठी त्याला आपण AUC बोलतो, म्हणजेच अंडर एरिया अंडर द कर्व. आता याच्यामध्ये काही की टर्म आहेत दोन, त्या बघून घेऊयात. तर सगळ्यात पहिली येते TPR ट्रू पॉझिटिव्ह रेट, आणि दुसरी येते FPR म्हणजेच फॉल्स पॉझिटिव्ह रेट. आता TPRला आपण रेकॉल आणि सेन्सिटिव्हिटी पण बोलतो. याचं मिनिंग काय आहे, तर हाऊ मेनी ॲक्च्युअल पॉझिटिव्ह डिड वी करेक्टली कॅच, म्हणजेच काय की हाऊ मेनी ॲक्च्युअल पॉझिटिव्ह किती आहेत आणि ते किती करेक्टली कॅच केले आपण त्याच्याबद्दल सांगत असतो. तर TPRचा फॉर्म्युला आहे तो फाइंड करण्यासाठी आपण काय करतो, TP डिवायडेड बाय TP प्लस FN करत असतो. त्याच्यानंतर FPR फॉल्स पॉझिटिव्ह रेट कसं काढतो आपण, तर त्याच्यामध्ये काय करतो आपण की हाऊ मेनी ॲक्च्युअल निगेटिव्स डिड वी रॉंगली क्लासिफाय ॲज अ पॉझिटिव्ह. तर याचा पण फॉर्म्युला आहे FPR फाइंड करण्याचा. तर FPR इज इक्वल्स टू FP अपॉन FP प्लस TN. तर असे हे दोन फॉर्म्युले आहेत, दोन टर्म आहेत AUC आणि ROC मध्ये जे आपण फाइंड करत असतो. त्याच्यानंतर अजून थोडंसं डिटेलमध्ये गेल्यानंतर ROC कशी आपण प्लॉट करतो त्याच्याबद्दल इथे सांगितलेलं आहे की तुमची जी X ॲक्सिस असते त्याच्यावरती आपण FPR म्हणजेच फॉल्स पॉझिटिव्ह रेट हा 0 ते 1 पर्यंत डिनोट करतो. तुम्ही इथे बघू शकता की FPR हा इथे आहे आणि हा 0 पासून तर 1 पर्यंत आपण प्लॉट करतो. तर इथे तुम्हाला हा दिसतो की FPR. तर अशा प्रकारे ही लाईन FPR ची आहे. त्यानंतर Y ॲक्सिसवरती आपण TPR इथे डिनोट करतो. तर ही जी Y ॲक्सिस आहे इथे आपण TPR देतो 0 पासून तर 1 पर्यंत. तर या प्लॉटमध्ये आपण जी कर्व काढत असतो त्यालाच आपण AUC बोलतो, इच पॉईंट ऑन कर्व वन थ्रेशोल्ड व्हॅल्यू. आता प्रत्येक पॉईंट जो असतो कर्ववरचा तो एक थ्रेशोल्ड व्हॅल्यू असते. ॲज थ्रेशोल्ड वाढेल चेंजेस TPR आणि FPR पण चेंज होतो. जसं जसं इथल्या व्हॅल्यूज चेंज होतात तसंच त्याचे जे TPR आणि FPR आहे ते पण चेंज होत राहतात. तर ही डायग्राम तुम्ही तिथे काढू शकता, आणि त्याच्यामध्ये इथे बघू शकता तुम्ही AUC म्हणजेच एरिया अंडर कर्व पण इथे दिसत आहे. तर याचे काही रिअल लाईफ ॲप्लिकेशन्स आहेत, जसं की मेडिकल डायग्नोसिससाठी यूज होतं, स्पॅम डिटेक्शनसाठी यूज होतं, क्रेडिट स्कोरिंगसाठी यूज होतं आणि फ्रॉड डिटेक्शनसाठी पण यूज होतं. तर अशा प्रकारे तुम्ही इथे बघू शकता त्याचे रिअल वर्ल्ड ॲप्लिकेशन. त्याच्यानंतर येतं होल्ड आउट मेथड आणि रँडम सब सॅम्पलिंग काय राहतं. आता याच्यामध्ये होल्ड आउट मेथड म्हणजेच काय की द होल्ड आउट मेथड इज अ मॉडेल इव्हॅल्युएशन टेक्निक. आता मॉडेल इव्हॅल्युएशन टेक्निक आहे ही. मॉडेलला कसं इव्हॅल्युएशन करायचं, व्हेअर द डेटा सेट इज स्प्लिट इंटू 2 पार्ट्स. तुमचा जो पण डेटा सेट दिलेला असेल तो 2 पार्ट्समध्ये डिवाइड करतो होल्ड आउट मेथड. 1 फॉर ट्रेनिंग अँड 1 फॉर टेस्टिंग. आता ज्या 2 पार्टमध्ये त्याला डिवाइड केलं आहे त्याच्यामधून एक पार्ट हा ट्रेनिंगसाठी आणि दुसरा पार्ट हा टेस्टिंगसाठी यूज केला जातो. तर याच्यामध्ये सिम्पल ॲनालॉजी बघायची झाली तर तुम्ही जेव्हा स्टडी करत असता तुमच्या एक्झामचा, तर त्याच्यामध्ये जे टेक्स्ट बुक असतं तुमचं ज्याच्यातून तुम्ही स्टडी करत असता तो तुमचा ट्रेनिंग डेटा सपोज, आणि जेव्हा तुम्ही एक्झामला जाता तिथे बघता की न्यू क्वेश्चन आलेले आहेत आपल्या क्वेश्चन पेपरमध्ये, तो तुमचा टेस्ट डेटा झाला. तर अशा प्रकारे डेटाला 2 पार्टमध्ये डिवाइड केलेलं असतं, एक ट्रेनिंग डेटा आणि एक टेस्टिंग डेटा, आणि त्याच्यावरून तुम्हाला रिझल्ट तिथे भेटत असतो, जसं की तुमचे मार्क आणि त्याची ॲक्युरेसी किती आहे.
तर हे सिम्पल ॲनालॉजी, सिम्पल एक्झाम्पल झालं याचं. तर याच्या काही स्टेप्स पण आहेत, तर त्या स्टेप वाईज याला फॉलो करायचं असतं तुम्हाला आणि मॉडेल इव्हॅल्युएट करायचं असतं. तर सगळ्यात पहिले काय करणार तुम्ही, स्टेप 1मध्ये टेक द फुल डेटा सेट. पहिले तर तुम्ही सगळा डेटा सेट घेणार पूर्ण, त्याच्यानंतर त्याला 2 पार्टमध्ये डिवाईड करणार, स्टेप 2मध्ये स्प्लिट करणार. तुमचा पहिला असेल ट्रेनिंग सेट आणि दुसरा असेल टेस्ट सेट, या दोन याच्यात तुम्ही त्याला करणार. स्प्लिट, कॉमनली स्प्लिट म्हणजे काय की ट्रेनिंग तुम्ही 70% करणार आणि टेस्टिंग 30%, जर तुमच्याकडे 100% डेटा असेल तर. आणि दुसरी मेथड काय आहे की तुम्ही 80-20 पण करू शकता, 60-40 पण करू शकता. त्याच्यानंतर तिसऱ्या स्टेपमध्ये काय करणार, ट्रेन द मॉडेल ऑन ट्रेनिंग सेट, आणि चौथ्या स्टेपमध्ये टेस्ट द मॉडेल ऑन टेस्ट सेट. म्हणजेच काय की जो पण तुमचा ट्रेनिंग सेट असेल त्याच्यावरती ट्रेन करणार तुम्ही मॉडेलला, आणि जो पण तुमचा टेस्ट सेट असेल त्याच्यावरती तुम्ही मॉडेलला टेस्ट करणार. आणि सगळ्यात शेवटच्या स्टेपमध्ये काय करणार की तुमचा जो मॉडेल आहे त्याची ॲक्युरेसी किती आहे आणि बाकीचे जे मॅट्रिक्स असतील ते तुम्हाला 5व्या स्टेपमध्ये इथे आउटपुटमध्ये तुम्हाला मिळेल. तर अशा प्रकारे 5 स्टेप आहेत या मेथडच्या, ज्याचं काय करू शकतो आपण, मॉडेल इव्हॅल्युएट करू शकतो. त्याच्यानंतर हँड आउट मेथड झाल्यानंतर रँडम सब सॅम्पलिंग काय राहतं ते पण बघून घेऊया. तर जे तुमची होल्ड आउट मेथड आहे, होल्ड आउट मेथड सेम टू सेम आहे, फक्त रँडम सब सॅम्पलिंगमध्ये काय होतं, सेम टू सेम आहे दोघं पण. फक्त रँडम सब सॅम्पलिंगमध्ये आपण काय करतो, ज्या तुमच्या डिवाईड करतो आपण डेटाला 2 पार्टमध्ये, ते फक्त n टाईम इथं रिपीट होत असतं, म्हणजेच मल्टिपल टाईम रिपीट होतं. तर रँडम सब सॅम्पलिंग इज अन इम्प्रूव्ह व्हर्जन ऑफ हँड होल्ड आउट मेथड. हे एक इम्प्रूव्ह व्हर्जन आहे आपल्या मेथडचं, व्हेअर द ट्रेन टेस्ट स्प्लिट इज डन मल्टिपल टाइम्स रँडमली. म्हणजेच तुम्ही जेव्हा स्प्लिट करता ते मल्टिपल टाइम स्प्लिट होत असतं, आणि द फायनल ॲक्युरेसी इज द ॲव्हरेज ऑफ ऑल रन्स. आणि जितक्या पण वेळा त्याला स्प्लिट करत असता आणि जितक्या पण वेळा स्प्लिट केल्यानंतर त्याची प्रत्येकाची ॲक्युरेसी काढत असता, तर फायनल ॲक्युरेसी काढण्यासाठी तुम्ही काय करता, प्रत्येक ॲक्युरेसीची तुम्ही ॲव्हरेज करणार आणि त्याच्यामध्ये जे व्हॅल्यू तुम्हाला भेटणार ती तुमची फायनल ॲक्युरेसी असेल. तर अशा प्रकारे तुम्ही रँडम सब सॅम्पलिंग काढत असता. तर याच्या पण 5 स्टेप आहेत सेम टू सेम होल्ड आउट मेथडसारख्या. सगळ्यात पहिले तुम्ही पूर्ण डेटा सेट घेणार, त्यानंतर स्प्लिट करणार ट्रेनिंग आणि टेस्ट सेटमध्ये 70 किंवा 30च्या याच्यामध्ये रँडमली. त्याच्यानंतर ट्रेन करणार मॉडेलला आणि रेकॉर्ड ॲक्युरेसी करणार, ट्रेनिंग आणि टेस्ट करणार. त्याच्यानंतर जी दुसरी आणि तिसरी स्टेप आहे ही n टाइम्स तुम्ही तिथे परफॉर्म करणार, रिपीट करणार. समजा या मॉडेलसाठी तुम्हाला 10 टाइम्स करायचे आहे, त्याच्यानंतर 10 टाइम्स तुम्हाला प्रत्येकाचं ॲक्युरेसी भेटेल, प्रत्येकाची वेगवेगळी ॲक्युरेसी भेटेल. त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, फायनल ॲक्युरेसीसाठी ॲव्हरेज काढायचा आहे सगळ्याचा. ॲव्हरेज काढल्यानंतर जी तुम्हाला ॲक्युरेसी भेटेल तीच तुमची फायनल ॲक्युरेसी राहील. तर या 5 स्टेप तुम्हाला इथे फॉलो करायच्या आहेत. तर इथे सिंपल समरी मी दिलेली आहे की कसं कसं करायचं आहे आपल्याला होल्ड आउट मेथड आणि रँडम सब सॅम्पलिंग मेथडमध्ये. इथे तुम्हाला चांगल्यापैकी समजेल. सगळ्यात पहिले फुल डेटा सेट घ्यायचा आहे दोन्हीकडे, त्यानंतर स्प्लिट करायचं आहे. तर इथे स्प्लिट केल्यानंतर तुम्हाला ट्रेनिंग डेटा आणि टेस्टिंग डेटा असेल, तसंच इकडे पण तुम्हाला एक ट्रेनिंग डेटा आणि एक टेस्टिंग डेटा असेल. फक्त इथे काय होणार, तुम्ही या मेथडमध्ये फक्त एकदा स्प्लिट करणार आणि या मेथडमध्ये तुम्ही n टाइम्स स्प्लिट करत राहणार. तिथे तुम्हाला राऊंड भेटेल 1, 2, 3 असे खूप n टाइम्स तुम्ही तिथे स्प्लिट करत राहणार. त्याच्यामध्ये तुम्ही ट्रेनिंग करणार, टेस्टिंग करणार आणि ॲक्युरेसी काढणार प्रत्येक याची, आणि जितके पण येतील सगळ्या याची तुम्हाला ॲव्हरेज करून फायनल ॲक्युरेसी भेटेल. आणि इथे फक्त एकच वेळा भेटेल, तर ती तुम्हाला फायनल ॲक्युरेसी राहील आणि इथे ॲव्हरेज करून याची फायनल ॲक्युरेसी राहील. तर असं तुम्ही या दोन्ही मेथडचं एक्सप्लेनेशन तिथे डायग्राम सहित पण देऊ शकता. त्याच्यानंतरचा कन्सेप्ट येतो के फोल्ड क्रॉस व्हॅलिडेशन. ही पण एक मॉडेल इव्हॅल्युएशन टेक्निक आहे, ज्याच्यामध्ये काय करता तुम्ही की द डेटा सेट इज डिवायडेड इंटू के इक्वल पार्ट्स, म्हणजेच फोल्ड आपण त्याला बोलत असतो. तर तुमचा जो पण डेटा सेट असेल त्याला आपण के इक्वल पार्ट्समध्ये तिथे डिवाईड करत असतो. के इक्वल पार्ट्स म्हणजे केची व्हॅल्यू काही पण असू शकते, 1 असू शकते, 2 असू शकते, तितक्याच पार्टमध्ये आपण त्याला डिवाईड करणार तुमच्या डेटाला. द मॉडेल इज ट्रेन ऑन
अँड टेस्टेड के टाइम्स. आणि के टाइम्स जितके पण पार्ट तुम्ही पाडणार तेवढ्याच टाईम त्याला ट्रेन करणार आणि टेस्टिंग पण करणार त्याची. इच टाईम युजिंग अ डिफरंट फोल्ड ॲज अ टेस्ट सेट. तिथे तुम्हाला प्रत्येक एका डिफरंट फोल्ड तुम्ही तिथे घेणार टेस्ट सेटसाठी. तर अशा प्रकारे के फोल्ड क्रॉस व्हॅलिडेशन म्हणजेच काय की के नंबर ऑफ इक्वल पार्ट आपण तिथे डिवाईड करणार तुमच्या डेटा सेटला. तर याच्या पण काही स्टेप्स आहेत ज्या तुम्हाला एक्सप्लेन करण्यासाठी विचारल्या जाऊ शकतात. तर सिम्पल आहे. सगळ्यात पहिले काय करणार आपण, चूज व्हॅल्यू ऑफ के. कॉमनली के इज इक्वल्स टू 5 किंवा 10 असू शकतं, काही पण रँडमली घेऊ शकता तुम्ही, पण कॉमनली 5 किंवा 10 इथे आपण यूज करत असतो. तर केची व्हॅल्यू आपण चूज करणार. त्यानंतर डिवाइड डेटा सेट इंटू के इक्वल फोल्ड्स. आता केची व्हॅल्यू जर तुम्ही 5 घेतली तर 5 पार्टमध्ये इक्वल पार्टमध्ये डेटा सेटला तुम्ही डिवाइड करणार. त्याच्यानंतर इन राऊंड 1 जो तुमचा राऊंड 1 असेल त्याच्यामध्ये काय करणार तुम्ही, तुमची जी पण फोल्ड 1 असेल म्हणजे K1 जो असेल तुमचा त्याच्यावरती तुम्ही टेस्ट करणार आणि रिमेनिंग जे राहतील तुमचे बाकीचे त्याच्यावरती ट्रेनिंग करणार. त्याच्यानंतर ट्रेन करणार मॉडेलला आणि ॲक्युरेसी जी पण आलेली असेल त्याला रेकॉर्ड करणार चौथ्या स्टेपमध्ये. त्यानंतर तुमचा राऊंड 2 चालू होईल. त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की तुमची जी फोल्ड 2 राहील की व्हॅल्यू 2 असलेला त्याच्यावरती टेस्ट करणार आणि रिमेनिंगवरती ट्रेनिंग करणार. अशी जी प्रोसेस आहे तोपर्यंत चालू राहील जोपर्यंत तुमची के जे असतील ते सगळे कवर होणार नाही. रिपीट अंटील ऑल के फोल्ड्स हॅव बीन यूज ॲज अ टेस्ट सेट वन्स. सगळ्या याच्यावरती तुम्हाला टेस्ट जी आहे टेस्ट सेट त्याच्यावरती टेस्टिंग करायची आहे आणि जी फायनल ॲक्युरेसी आहे ती सेम ॲव्हरेज काढल्यानंतर सगळ्या केज ॲक्युरेसीचा ॲव्हरेज काढल्यानंतर तुम्हाला फायनल ॲक्युरेसी इथे भेटेल. तर अशा प्रकारे ज्या स्टेप्स आहेत त्या तुम्हाला फॉलो करून इथे मॉडेल इव्हॅल्युएशन करायचं आहे. तर के फोल्ड क्रॉस व्हॅलिडेशनमध्ये तुम्हाला सगळ्यात पहिले इथे विचारलं तर डेफिनेशन द्यायची आहे. त्याचं सिम्पल एक्झाम्पल असेल तर एक्झाम्पल आणि या ज्या स्टेप्स आहेत या सगळ्या स्टेप तुम्हाला 1 बाय 1 एक्सप्लेन करायच्या आहेत. तर सिम्पल आहे. के म्हणजेच के फोल्ड क्रॉस व्हॅलिडेशनमध्ये फक्त के ध्यानात ठेवायचं आहे आणि के इक्वल पार्टमध्ये आपण डेटा सेटला डिवाईड करतो हे ध्यानात ठेवायचं आहे. याच्यावरून तुम्हाला सगळं ध्यानात राहील. त्याच्यानंतर इथे एक्झाम्पल बघायचं झालं तर सिम्पल एक्झाम्पल मी इथे सांगितलेलं आहे की जसं की आपण इथे समजा एखादा मॉडेल घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये केची व्हॅल्यू 5 दिलेली आहे. तर काय करणार आपण, 5 राऊंड होतील आपले केची व्हॅल्यू 5 आहे म्हणून. टोटल राऊंड इथे मी पाहू शकता तुम्ही. त्यानंतर 5 फोल्ड पण होतील आपल्या. 5 फोल्ड म्हणजे काय की पहिल्या फोल्डमध्ये आपण राऊंड 1मध्ये सगळ्यात पहिली जी फोल्ड असेल त्याला टेस्ट करणार. त्यानंतर दुसरी जे के असेल त्याच्यामध्ये फोल्ड 2मध्ये आपण टेस्ट करणार. त्यानंतर तिसरी फोल्ड टेस्ट करणार, चौथी टेस्ट करणार, त्यानंतर 5वी टेस्ट करणार. तर अशा प्रकारे जोपर्यंत पूर्ण फोल्ड आपल्या कवर होत नाही तोपर्यंत आपण पूर्ण टेस्ट करत राहणार 1 बाय 1 आणि सगळ्यांच्या ॲक्युरेसी ज्या आहेत त्या आपण इथे मेजर करत राहणार प्रत्येक राऊंडनंतर. तर जितक्या पण ॲक्युरेसी येतील तुमच्या त्यांची ॲव्हरेज करायची आहे तुम्हाला इथे. ॲव्हरेज केल्यानंतर काय करणार तुम्ही की फायनल ॲक्युरेसी तुम्हाला तिथे भेटेल. तर अशा प्रकारे तुम्ही के फोल्ड क्रॉस व्हॅलिडेशनचं इथे एक्झाम्पल देऊ शकता. सिम्पल एक्झाम्पल आहे. त्यानंतरचा 16वा टॉपिक येतो या युनिटचा आपला पॅरामीटर ट्युनिंग आणि ऑप्टिमायझेशन. तर हे काय राहतं एकदा बघून घेऊयात. तर पॅरामीटर ट्युनिंग काय राहतं, तर पॅरामीटर ट्युनिंग इज द प्रोसेस ऑफ फाइंडिंग द बेस्ट सेटिंग पॅरामीटर्स फॉर मशीन लर्निंग मॉडेल टू गेट द हायेस्ट पॉसिबल परफॉर्मन्स. आता तुम्ही जे मशीन लर्निंग मॉडेल्स यूज करत असता तुम्हाला आउटपुट काढण्यासाठी एखाद्या ॲनालिसिसमध्ये, तर तुम्ही जे पण डेटाचं ॲनालिसिस करता किंवा टेक्स्ट ॲनालिसिस करता, बिझनेसमध्ये ॲनालिसिस करता, त्याच्यामध्ये काही तुमचा जो मशीन लर्निंग मॉडेल असतो, तुम्ही जो मशीन लर्निंग मॉडेल तिथे यूज करणार असतात त्या मॉडेलमध्ये काही पॅरामीटर्सच्या सेटिंग करता तुम्ही. तर बेस्ट सोल्युशन किंवा बेस्ट पॉसिबल परफॉर्मन्स तुम्हाला जर तिथे घ्यायचा असेल तर त्याच्यासाठी काही पॅरामीटर्स तुम्हाला तिथे द्यावं लागतात आणि त्या बेस्ट पॅरामीटर्सलाच आपण पॅरामीटर ट्युनिंग बोलतो. ते सेट करण्याच्या किंवा फाइंड करण्याच्या सेटिंगला आपण इथे पॅरामीटर ट्युनिंग असं बोलत असतो. तर याच्यामध्ये 2 टाईप्स आहेत पॅरामीटर्सचे, तुम्ही बघू शकता. एक मॉडेल पॅरामीटर्स आणि एक हायपर पॅरामीटर्स. तर मॉडेल पॅरामीटर्समध्ये काय असतं, तर
ऑटोमॅटिकली ड्युरिंग ट्रेनिंग. जेव्हा पण तुमची ट्रेनिंग चालू असते डेटावरती, तो ऑटोमॅटिकली लर्न करतो की आपल्याला पॅरामीटर्स काय काय सेट करायला पाहिजे. जसं की एक्झाम्पलमध्ये तुम्ही बघू शकता की न्यूरल नेटवर्कमध्ये तो वेट सेट करतो, त्यानंतर लिनियर रिग्रेशन जर असेल तर तो कोइफिशियंट सेट करत असतो, पॅरामीटर्स डायरेक्ट ऑटोमॅटिकली सेट करत असतो. आणि हायपर पॅरामीटर म्हणजेच काय की आपण जेव्हा डेटाला ट्रेन करत असतो किंवा डेटाला ट्रेनिंग चालू होते तेव्हा आपण आधीच त्याला मॅन्युअली तिथे पॅरामीटर सेट करून देतो की या पॅरामीटर्सवरतीच आपला डेटा ट्रेन होणार. तर सगळ्यात पहिले मॉडेल पॅरामीटरमध्ये ऑटोमॅटिकली होतं आणि हायपर पॅरामीटर्समध्ये मॅन्युअली आपण करतो आधी, ट्रेनिंगच्या आधी. तर हेच तुम्हाला फक्त ध्यानात ठेवायचं आहे. आणि याचं एक्झाम्पल बघायचं झालं तर के मीन्सच्या अल्गोरिदममध्ये आपण केची व्हॅल्यू आधीच सेट करतो, त्यानंतर डेप्थ ऑफ डिसिजन ट्री आणि लर्निंग रेट, दीज आर व्हॉट वी ट्यून. तर अशा प्रकारे हे 2 टाईप्स आहेत पॅरामीटर ट्युनिंग, पॅरामीटर्सचे जे आपण सेट करत असतो चांगल्या परफॉर्मन्ससाठी. त्याच्यानंतर येतं व्हॉट इज ऑप्टिमायझेशन. आता दुसरी टर्म आहे ती ऑप्टिमायझेशन काय आहे. तर ऑप्टिमायझेशन इज द प्रोसेस ऑफ मिनिमायझिंग एरर, मॅक्झिमायझिंग ॲक्युरेसी ऑफ मॉडेल ड्युरिंग ट्रेनिंग. आता तुमची जेव्हा आपण ट्रेनिंग चालू असेल मॉडेलवरती तेव्हा त्याची ॲक्युरेसी कशी वाढवायची आणि त्याच्यातले एरर कसे कमी करायचे, याच प्रोसेसला आपण ऑप्टिमायझेशन असं बोलत असतो. म्हणजेच ऑप्टिमाइज करायचं आपल्या सोल्युशनला. चांगलं सोल्युशन आपल्याला पाहिजेत असेल तर त्याच्यामधले आपल्याला एरर जे असतील ते रिमूव्ह करावं लागतील, मिनिमाइज करावं लागतील आणि ॲक्युरेसी त्याची मॅक्झिमम करावं लागेल. तर याच्यामध्ये काही मोस्ट कॉमन ऑप्टिमायझेशन टेक्निक्स आहेत, जसं की ग्रॅडियंट डिसेंट तुम्ही बघू शकता. याच्यामध्ये काय करतो आपण, सगळ्यात पहिले स्टार्ट विथ रँडम वेट्स. रँडम वेट घेतो आपण तिथे स्टार्टिंगला. त्याच्यानंतर कॅल्क्युलेट एरर, त्याच्यामध्ये किती एरर्स आहेत ते कॅल्क्युलेट करतो. त्याच्यानंतर ॲडजस्ट वेट टू रिड्यूस एरर, आणि ते एरर कॅल्क्युलेट केल्यानंतर त्यांना जेव्हा रिड्यूस करायचं असतं आपण तिथे जे वेट्स असतात त्याला ॲडजस्ट करत असतो. आणि ही प्रोसेस जी आहे ती रिपीट करतो जोपर्यंत कमीत कमी एरर्स तिथे आपल्याला भेटत नाही किंवा एरर रिमूव्ह करतो आपण तिथून. तर असे जे स्टेप्स आहेत त्या ग्रॅडियंट डिसेंट या टेक्निकमध्ये आपण यूज करत असतो आणि ही खूप कॉमन मेथड आहे ऑप्टिमायझेशनसाठी, आपण तिथे यूज करत असतो. त्याच्यानंतरचा लास्टचा टॉपिक येतो या युनिटचा आपला एल्बो प्लॉट. तर एल्बो प्लॉट काय राहतं, तर एल्बो प्लॉट इज अ ग्राफ यूज टू फाइंड द ऑप्टिमल व्हॅल्यू ऑफ के, नंबर ऑफ क्लस्टर्स इन के मीन्स क्लस्टरिंग. आता के मीन्स क्लस्टरिंग पहिला पॉईंट होता आपल्या या युनिटचा, आणि याच्यामध्ये हा जो ग्राफ आहे त्यालाच आपण एल्बो प्लॉट बोलतो. आणि हा ग्राफ आपण कशासाठी काढतो, तर तुमची जी के असते के मीन्स क्लस्टरिंगमधला केची व्हॅल्यूज म्हणजेच किती ग्रुप आपण पाडणार आहोत त्याला ऑप्टिमल व्हॅल्यू कशी फाइंड करायची, त्याचा जो ग्राफ असतो त्यालाच एल्बो प्लॉट आपण बोलतो. तर याच्यामध्ये द प्रॉब्लेम इट सॉल्व, हा प्लॉट काय सॉल्व करतो, कोणता प्रॉब्लेम सॉल्व करतो, तर के मीन्स क्लस्टरिंग जे आहे तुमचं त्याच्यामध्ये वी नीड टू डिसाईड के बिफोर स्टार्टिंग. आता के मीन्स क्लस्टरिंग हा अल्गोरिदम चालू करायच्या आधी आपल्याला केची व्हॅल्यू डिसाईड करावं लागते की आपल्याला जे क्लस्टर्स आहेत ते किती ग्रुपमध्ये डिवाईड करायचे आहेत. बट हाऊ डू वी नीड, वी नो द बेस्ट के, पण आपल्याला माहीत नसतं की त्याच्यासाठी आपल्याला त्या ग्रुप्सला डिवाईड करण्यासाठी आपल्याला केची व्हॅल्यू कोणती घ्यावी लागेल की आपल्याला चांगलं सोल्युशन भेटेल. पण आपण तिथे बेस्ट के हा फाइंड नाही करू शकत. तर त्याच्यासाठीच आपण के जर 1 घेतला तर ऑल पॉईंट्स इन 1 क्लस्टर, म्हणजेच टू सिम्पल होऊन जाईल नाही का. केची जर व्हॅल्यू 1 घेतली तर एकच क्लस्टर राहील, आणि केची व्हॅल्यू जर 10 घेतली तर खूप सारे क्लस्टर्स आपल्याकडे येतील आणि तिथे ओव्हरफिटिंगचा कन्सेप्ट येऊ शकतो. तर त्याच्यामध्ये एल्बो प्लॉट हेल्प्स फाइंड द स्वीट स्पॉट, म्हणजेच एल्बो प्लॉट जो आहे तुमचा तो काय करतो की बेस्ट के तुम्हाला फाइंड करून देतो आणि त्याच्यावरती तुमचं जे के मीन्स क्लस्टरिंग आहे ते ऑप्टिमल व्हॅल्यू तुम्हाला फाइंड करण्यासाठी यूज केलं जातं. तर त्याच्यामध्ये की टर्म येते एक WCSS, त्यालाच आपण विदिन क्लस्टर सम ऑफ स्क्वेअर बोलत असतो. तर ही जी टर्म आहे ती आपण फाइंड करत असतो या एल्बो प्लॉटमध्ये. तर WCSS काय करते, तर मेजर हाऊ कॉम्पॅक्ट द क्लस्टर आर आणि हाऊ क्लोज ऑल पॉईंट्स आर टू देअर क्लस्टर सेंट्रॉइड, म्हणजेच तुमचे जे पॉईंट्स राहतात ते तुमच्या क्लस्टरच्या सेंट्रॉइडपासून किती दूर राहता
आणि त्याचा कॉम्पॅक्ट काय आहे तर त्याच्याबद्दल सांगत असतं. तर याचा हा एक फॉर्म्युला आहे. या फॉर्म्युलाचा यूज करून तुम्ही तिथे WCSS ही कन्सेप्ट तिथे फाइंड करत असता. तर ही कन्सेप्ट आपण का शिकत आहोत तर तुमचा जो एल्बो प्लॉट आहे याच्यावरती जर कधी क्वेश्चन जर विचारला तर तुम्हाला ही डेफिनेशन सांगायची आहे. त्याच्यानंतर कोणता प्रॉब्लेम सॉल्व करते ही मेथड त्याच्याबद्दल सांगायचं आहे. आणि WCSS म्हणजेच काय की तुमचे जे स्टेप्स आहेत, तुमचा जो ग्राफ आहे तो जर तुम्हाला क्रिएट करायचा आहे तर त्याच्या 5 स्टेप आहेत, त्याच्यामध्ये तुम्हाला याचा यूज होतो. तर सगळ्यात पहिले काय करणार तुम्ही की के मीन्समध्ये काय करणार, केच्या व्हॅल्यूज ज्या आहेत तुमच्या डिफरंट व्हॅल्यूज असतात तुमच्याकडे केच्या. त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, फॉर इच के कॅल्क्युलेट WCSS. आता WCSSचा फॉर्म्युला मी तुम्हाला सांगितला आहे. हा फॉर्म्युला यूज करून प्रत्येक केसाठी तुम्हाला हे कॅल्क्युलेट करायचं आहे. त्याच्यानंतर काय करणार, कॅल्क्युलेट केल्यानंतर प्लॉट के ऑन एक्स ॲक्सिस. आता एक्स ॲक्सिस जिथे असेल तिथे तुम्हाला केची व्हॅल्यूज प्लॉट करायच्या आहेत एक्स ॲक्सिसवरती, आणि वाय ॲक्सिसवरती WCSSच्या व्हॅल्यूज ज्या तुम्ही फाइंड केल्या आहेत त्या तुम्हाला इकडे प्लॉट करायच्या आहेत वाय ॲक्सिसवरती. लुक फॉर द एल्बो पॉईंट व्हेअर WCSS स्टॉप डिक्रीजिंग रॅपिडली. जिथे पण तुमचा WCSS असेल तो रॅपिडली जिथे डिक्रीज होईल तोच तुमचा एल्बो पॉईंट राहील. जसं की तुम्ही बघू शकता की तुमच्या व्हॅल्यूज आहेत 900, 500 आणि लगेच डिक्रीज झाली 200पर्यंत आणि मग पर्यंत रेग्युलर व्हॅल्यूज येत गेल्या. जिथे तुमचा सडनली डिक्रीज झाला तोच तुमचा एल्बो पॉईंट राहील, म्हणजेच तिथेच तुम्हाला ऑप्टिमल के भेटेल. आणि तिथे तुम्ही बघू शकता की दॅट के व्हॅल्यू ऑप्टिमल नंबर ऑफ क्लस्टर तुम्हाला देईल आणि तोच पॉईंट तुम्हाला केची व्हॅल्यू देईल. जसं की इथे तुम्ही बघू शकता की या ग्राफमध्ये केची व्हॅल्यू 3 दिलेली आहे, तर 3 वरती हा पॉईंट येतो इथे. तर अशा प्रकारे ग्राफ कसा फाइंड करायचा किंवा एल्बो प्लॉट कसा करायचा तर त्याच्या या स्टेप्स आहेत. आणि इथे तुम्ही बघू शकता की एक्स ॲक्सिसवरती आपण के घेतो आणि वायवरती WCSS आणि त्याचा हा फॉर्म्युला आहे. तर अशा प्रकारे या कन्सेप्टवरती जर तुम्हाला क्वेश्चन विचारला तर मी तुम्हाला सिम्पलमध्ये काढून दिलेलं आहे सगळं. तर अशा प्रकारे पूर्ण युनिट आपण इथे कव्हर केलेलं आहे. तर युनिट नंबर 5चे जे सगळे थेरी कन्सेप्ट होते किंवा न्यूमेरिकल याच्यावरती विचारले जातात तर ते न्यूमेरिकल्स के मीन्स क्लस्टरिंगचा तर मी घेतलेला आहे आधीच्या व्हिडिओमध्ये, तुम्ही जाऊन बघू शकता डिटेलमध्ये. त्याच्यानंतर दुसरे जे न्यूमेरिकल्स असतील ते त्यांचे जर तुम्हाला सोल्युशन किंवा व्हिडिओज पाहिजेत असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा आणि मी त्याचे सोल्युशन्स तर तुम्हाला देणारच आहे. म्हणून आपली जी टेलिग्रामची लिंक असेल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ती जॉईन करून घ्या आणि तुमचे जितके पण थर्ड इयरचे मित्र असतील त्यांच्यासोबत व्हिडिओला शेअर करायला विसरू नका. चॅनलवरती नवीन आला तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ कसा होता नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये.